एक पान गळावयाच्या पुढच्या वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना आहे की गेल्या लेक्चरमध्ये मी काही रसास्वाद लिहायला दिले होते. काही विद्यार्थ्यांनी लिहिलेत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजूनही मला विशेषतः ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी ते मला पाठवलेले नाहीत. जे लोक सिरियस आहेत, ज्यांना 2027मध्ये मेन्स काही करून पास व्हायचंच आहे, ज्यांना येणाऱ्या मेन्समध्ये स्कोर करून गॅझेटेड ऑफिसर व्हायचंच आहे, त्यांनी हे लिहिलंच पाहिजे. नुसतंच मी समजून घेतो आहे, मला कळतं आहे आणि माझ्याकडून आता चुका होतील या भीतीनं मी लिहिणार नाही, असं करू नका. मुख्य परीक्षा नवीन पॅटर्नची जी आहे MPSCची आणि UPSCची जी काही जुनी असेल ती, ह्याच्यामध्ये लेखनाला कोणताही शॉर्टकट नाही. समजून घेणं हा जो काही भाग आहे, विषय समजून घेणं, मुद्दे समजावून घेणं, ते कॉम्प्रिहेंड करणं, हा सगळा भाग फक्त आणि फक्त 40 ते 45% इतकाच महत्त्वाचा आहे. जे काही समजलं आहे ते कच्चं असेल, पक्कं असेल, कसंही असेल, ते तुम्ही लिहून पाहिलं पाहिजे. कारण आपली परीक्षा ही लेखनाची आहे, पूर्वीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नप्रमाणे आपल्याला करून चालणार नाही. म्हणून मागे जे मी म्हणालो की सिलेबस डिकोड करणे, वर्कशॉप घेणे, असले प्रकार जे आहेत हे मी करत नाही. कारण इथं आपल्याला थेट विषयाला हात घालावा लागतो रायटिंगमध्ये आणि लिहून असेस करून मग आपल्याला बोलता येतं. एसे रायटिंग प्रोग्राममध्ये सुद्धा म्हणजे नुसती तुम्ही फी भरली आहे आणि मग काहीतरी भीती वाटते की पेपर लिहायचं आणि निघून जायचं आहे किंवा ऑनलाईनला असेल तर पेपर पाठवायचाच नाही आहे, तर असं करू नका. जर तुम्हाला लिहायचं नसेल तर तुम्ही MPSC आणि UPSCच्या नवीन पॅटर्नमध्ये फिट होत नाही. तुमची आकलन क्षमता कितीही चांगली असू दे, तुम्हाला कितीही बोलता येऊ दे, तुम्हाला कितीही चांगली चर्चा करता येऊ दे, हीच परीक्षा काही वादविवादाची परीक्षा नाही आहे. ही काही तुमच्या केवळ आकलन क्षमतेशी निगडीत परीक्षा नाही आहे. ही लेखन करून तुमची आकलन क्षमता दाखवण्याची परीक्षा आहे. मला किती कळलं आहे हे तुम्ही परीक्षकाला गप्पा मारून सांगणार नाही आहात. मला एक पान गळावयामधल्या राधाचं काय सगळं स्वभाव वैशिष्ट्य कळलं आहे, मला गौरी देशपांडेंचं काय लेखनशैली कळली आहे, हे मला कधी कळेल जेव्हा तुम्ही मला तो 150 शब्दांचा रसास्वाद 8-9 मिनिटांमध्ये लिहून दाखवाल. तेव्हा मला कळेल की हां, तुला किती कळलं आहे आणि जे तुम्हाला कळलं आहे ते तुम्हाला त्या 8-9 मिनिटांमध्ये मांडता येतं आहे की नाही मांडता येत. आणि जर मांडलं असेल तर ते कसं मांडलं आहे, याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स गरजेच्या आहेत, काय लिहायला पाहिजे, काय नको आहे, हे लिहिल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं तुम्ही GS 1, 2, 3, 4 एसे आणि एक तुमचा ऑप्शनल, हे जे काही सगळा 1750 मार्कांचा प्रोग्राम आहे, हा लिहूनच याचा अभ्यास करावा लागतो. बाकी थोतांड आहे. वर्कशॉप, क्रॅश कोर्स, शॉर्ट ड्युरेशन कोर्स, 60 दिवसांचा कोर्स, हा सगळा ही एंटरटेनमेंट आहे. हे जुन्या ऑब्जेक्टिव्हमध्ये सुरू झालेले चित्रविचित्र पायंडे आहेत आणि तेच कल्चर आजही आपल्याकडे तुम्ही फॉलो करत आहात की प्री आणि मेन्सच्या मधली बॅच, 30 दिवसांचा क्रॅश कोर्स, 60 दिवसांचा क्रॅश कोर्स आणि मग समजून बिमजून घ्यायचं असेल तर ते आत्ता 27साठी, 26ची मेन्स लिहायची असेल तर लगेच लिहायला पाहिजे. त्यामुळं माझं मराठी साहित्याच्या ऑनलाईन बॅचच्या मुलांना स्पेसिफिकली हे सांगणं आहे की तुम्ही घरी दिलेला जो काही अभ्यास आहे आणि लेखनासाठीचा जो होमवर्क आहे तो केलाच पाहिजे. अन्यथा याला काहीच अर्थ राहत नाही. तुमच्याकडे तुमची प्रोग्रेस शीट पाहिजे की हां, एवढे रसास्वाद सरांनी वर्गात दिलेले आहेत, एवढ्या टेस्ट माझ्या क्लासरूममध्ये झालेल्या आहेत, या प्रत्येक टेस्टमध्ये मला इतके मार्क्स मिळालेले आहेत आणि सर ते शेवटी 4-4.5 महिन्यांनी माझ्या हातात हे येतं आहे. एवढ्या नोट्स मी बनवलेल्या आहेत. या आठवड्यामध्ये आपण पेपर 1मधला दलित साहित्याचा जो टॉपिक आहे तो सुरू करणार आहोत. तो सुरू करण्यापूर्वी मी गेल्या 10-11 वर्षांमधले UPSCचे प्रश्न तिथे माझ्या हस्ताक्षरात लिहून आपल्या मराठी साहित्य या टेलिग्राम चॅनलवर पाठवलेले आहेत. प्लस दलित साहित्याची पार्श्वभूमी नावाची एक PDF नोट माझ्या हस्ताक्षरातली पाठवलेली आहे. आणखी 2 नोट्स येतील आणि मग आपण त्या दलित साहित्याची चर्चा करणार आहोत. हा पॅटर्न आपल्याला प्रत्येक टॉपिक बाबतीत फॉलो करायचा आहे की आधी जुने प्रश्न, मग त्याच्या नोट्स, मग त्याच्यावर चर्चा आणि माझी चर्चा आणि मी दिलेल्या नोट्स या दोघांचं एकत्रीकरण करून काढलेल्या तुमच्या नोट्स, ज्या तुमचं अंतिम मटेरियल असेल. मुख्य परीक्षेकरता कोणत्याच ऑप्शनलला,
कोणत्याच जनरल स्टडीजच्या सब्जेक्टला एकच एक पुस्तक वापरता येत नाही. आपल्याकडे एक ती घाणेरडी सवय आहे ऑब्जेक्टिव्हपासनं की GS1चं हे पुस्तक ना GS2चं ते पुस्तक. असं कुठलंही पुस्तक नसतं. करंटचा बेस असतो. GS2 आता माझा सुरू होतो आहे, तर त्याच्यामध्ये काय तुम्ही फक्त लक्ष्मीकांत वाचून करणार आहात का? आपल्याकडे GS2चं पुस्तक काढलं आहे, GS1चं पुस्तक, असं होत नाही. ते रिजिड सिलेबस नाही आहे. त्याच्यामध्ये खूप ओपन एंडिंग्ज आहेत. त्याच्यासाठी न्यूजपेपर आहे, योजना नावाचं मासिक आहे, कुरुक्षेत्र नावाचं मासिक आहे, शासकीय काही स्कीम्स आहेत, त्याच्या वेबसाईट्स आहेत. ह्याच्यातनं आपल्याला त्याचा इसेन्स घेऊन त्याच्यातनं लेखन करणं अपेक्षित आहे. त्यामुळं जर जुनं तुम्हाला अभ्यासाची जी पद्धती आहे तीच जर तुम्हाला आवडत असेल ऑब्जेक्टिव्हसारखी, तर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नादी लागायला नको. UPSC तर लांबच राहिली, पण राज्यसेवा मुख्य परीक्षेला लेखनाची आवड आणि सराव जर तुम्हाला असेल तरच तुम्ही इथे या. जुन्या ऑब्जेक्टिव्ह स्टाईलनं आणि आपल्याकडे सगळा जो मार्केटचा पायंडा आहे की ह्या विषयाला GS1ला हे पुस्तक, GS2ला ते पुस्तक, असं होणार नाही. त्याच्यातनं टाईमपास होईल, वेळ वाया जाईल. वेळ वाया जाईल. मुख्य परीक्षेचा अप्रोच हा व्हायब्रंट अप्रोच असावा लागतो. स्वतःच्या नोट्स, म्हणजे मी जो ऑप्शनल शिकवतो त्याच्यामध्ये मी सांगितलेले मुद्दे, मी दिलेल्या माझ्या हस्ताक्षरातल्या नोट्स, ह्या क्लब करून तुमच्या नोट्स. तुमचं जर असं असेल की नाही तुम्हीच आम्हाला सगळं द्या आणि मी त्याच्यावरच रिलाय करून करेल, तर ते होणार नाही. याचा अर्थ नोट परिपूर्ण नाही आहेत का? आहेत. नोट्स मी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये भरपूर मटेरियल आहे. पण मुख्य परीक्षेमध्ये असं दुसऱ्याच्या नोट्स वाचून, प्रिंटेड मटेरियल वाचून पास होता येत नाही. ते ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न होता. इथं 50% मेहनत माझी आहे, 50% मेहनत तुमची आहे आणि आपल्या दोघांच्या प्रयत्नातनं आपल्याला त्या 1750 मार्कांना सामोरं जायचं आहे. हे समजावून घ्या. माझा आत्ता GS2चा कोर्स लॉन्च होतो आहे. सबंध GS2 मी एकटा घेणार आहे. तो झाल्यावर मी GS1 माझा लॉन्च होईल 1.5-2 महिन्यांनी. त्याच्यामध्ये पण तिन्ही टॉपिक जे आहेत ते मी घेणार आहे. तो झाला की GS3 माझा लॉन्च होईल. त्याच्यातलं सगळं इकॉनॉमी असेल, सायन्सचा भाग असेल, तो मी घेणार आहे. GS1, 2 आणि 3 हे पुढच्या 6 महिन्यांमध्ये माझे पूर्ण होतील. म्हणजे नाव फक्त मी त्याला इंटिग्रेटर दिलेलं नाही आहे. मॉड्यूल बाय मॉड्यूल आपण त्या ॲपवर रिलीज करतो आहोत. आणि GS4चा कोर्स आपला ऑलरेडी तन्मय इंगळे सरांचा सुरू झालेला आहे एथिक्सचा. त्यामुळे GS1, 2, 3, 4 एसे रायटिंग प्रोग्राम सुरू झाला आहे आणि हा माझा एक ऑप्शनल असा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो आपण सुभाष अकॅडमी अंतर्गत यावर्षीपासून सुरू केला आहे. ही एक्झॅक्ट हा राईट टाईम आहे. जून आपण हे सुरू करतो. 2027साठीचा हा प्रोग्राम आहे. जे लोक माझ्याबरोबर चालतील, जे लोक माझ्याबरोबर तयारी करतील, त्यांच्या बाबतीत मला काहीतरी विधान करता येईल, त्यांच्या सक्सेसबाबत काहीतरी मला बोलता येईल. पण तुम्ही जर फक्त लेक्चर ऐकणार असाल आणि रायटिंगचे एक्सरसाइजेस करणार नसाल तर त्यासंबंधी मला काही फार करता येणार नाही. कारण हा दोघांचा कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट आहे. शिक्षकांनी सांगणं, बोलणं, त्याचं डिरेक्शन देणं, त्यासाठी काय करावं लागतं हे सांगणं, पण तुम्ही जर लिहिलं नाही तर मला कळणारच नाही की तुम्ही कुठल्या पायरीवर आहात. त्यामुळं ऑब्जेक्टिव्हचा अप्रोच, बरेच लोक माझ्याकडे मराठी साहित्याच्या बॅचला जे जॉईन झालेत आत्ता ऑनलाईनला, ते जुन्या मेन्स दिलेले आहेत, माझे जुने विद्यार्थी आहेत ऑब्जेक्टिव्हचे. तर त्यांचा अजूनही तो समज आहे की काहीतरी PPT फॉर्मॅट, काहीतरी असं क्लास नोट्स ह्याच्यातून आमचं सगळं होईल, तर असं होणार नाही. त्यामुळे त्या ह्याच्यातनं लवकरात लवकर बाहेर या. लिहिण्याला कुठलाही पर्याय नाही, कुठलाही शॉर्टकट नाही. सो आपण आता गौरी देशपांडेंच्या त्या पुढच्या याला जाऊया. आणि मी मागेच म्हणालो की सुरुवातीचे हे 10, 15, 20 लेक्चर्स हे मी खूप स्लो चाललो आहे. एकदा ते तुम्हाला लक्षात आलं की कसं लिहायचं. आता काही खूप चांगले रसास्वाद पण लिहायला लागलेत मुलं. काही एक 5-6 नावं माझ्याकडे अशी आहेत की खूप चांगले रसास्वाद जे आहेत मी त्यांना ते पाठवतो की सुरुवातीला अगदी 2.5-3 मार्क मी दिले आहेत, नंतरच्या आत्ता रसास्वादामध्ये 4-4.5 मार्क दिले आहेत, एकाला 5 मार्क दिले आहेत. तर हे तो प्रोग्रेस आहे. जे मी वर्गात बोलतो आहे ते लिहून घेत आहेत, त्यात स्वतःची मांडणी पण ते करायला लागलेले आहेत. सो तो प्रोग्रेस तसाच होणार आहे. मग असं करत करत कुठेतरी हे 6 मार्कांपर्यंत आपल्याला जाता येतं आहे का? म्हणजे जो 50 मार्कांचा रसास्वादाचा भाग आहे, 10 × 50, 5 प्रश्न, तिथं आपल्याला किमान 6 × 30 मार्क घेता येतात. किंवा 30-30, 60-65 मार्क जर रसास्वादात 100पैकी मिळाले तर आपल्याला चांगले गुण मिळू शकतात. त्याच्याही वरती जातील, त्याच्याही वरती जाऊ शकतात. पण मग त्या पद्धतीचं लेखन होतं आहे का? तर लक्षात येतं आहे. तर काही आहेत असे आश्वासक चेहरे, सगळ्यांनाच मी म्हणत नाही आहे,
पण ऑनलाईनमध्ये तरी अजूनही 60% मुलं आहेत की जे रसास्वाद किंवा काही प्रश्न किंवा काही एक्सरसाइज दिला असेल तर ते वेळेवर लिहून देत नाहीत. इथून पुढे हे असं करू नका. मी इनफ स्पेस पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला ही दिलेली आहे. स्लो मी चाललो आहे, लक्षात येतं. आणि तुमच्यासाठी या वर्षीपासून मी उलटा एक्सरसाइज करतो आहे की सगळी टेक्स्ट मी तुमच्यासोबत रिअल टाईममध्ये वाचतो आहे. डायरेक्ट येऊन मी कमेंट्री त्याच्यावर करत नाही आहे. कारण मला हे जे जाणवतं आहे की खूप आता एसे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला डिफिकल्टीज यायला लागल्यात ऑब्जेक्टिव्हच्या जुन्या पाट्यांचा अभ्यास करणाऱ्यांना, की नाही लक्षात येतं आहे काय वाचायचं आहे, कसं वाचायचं आहे, ती डेप्थ राहिलेली नाही आहे. पण हळूहळू मला खूप एक आश्वासक बाब ही वाटते आहे की ज्या लोकांनी ऑब्जेक्टिव्हच्या 2-3 अटेम्प्टचा अभ्यास केलेला होता आणि सुरुवातीला त्यांना लिहिताना अडचणी येत होत्या, तर त्यांनी आता गेल्या 10-15 दिवसांमध्ये जे एक्सरसाइजेस मी दिलेत तर ते करून आणि त्याच्यामधला प्रोग्रेस त्यांचा बघून मला हे आत्ता जाणवायला लागलं की हा प्रोजेक्ट जो आहे हा आपला बरोबर चालला आहे, की रिअल टाईममध्ये तुमच्यासोबत वाचूनच ते टेक्स्ट जे आहे ते जास्त क्लिअर होतं आहे. त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागेल, पण तरी देखील आपण महिन्याला 4-5 टेक्स्ट हे संपूया. वेळ आता आजपासून आपण वाढवणार आहोत. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण बरंच काही बोललो आहे, जुने प्रश्न बघितलेत. आता आपण प्लेन टेक्स्ट वाचूयात आणि आणखी काय सापडतं आहे का, काय काय बोलता येतं आहे त्याचं विचार करूया. बघा, घर नीट रुळायला लागून काही महिने लोटले होते. भेटायची ती सगळी येऊन भेटून गेली होती. कामाची देखील ओळ लागत होती. रात्री चादर पांघरावीशी वाटेल एवढी थंडीसुद्धा पडायला लागली होती. तेव्हा राधाकडे अचानक उपटली रुक्मिणी. पात्रांचा जो सगळा परिचय आहे, रुक्मिणी हे एक महत्त्वाचं पात्र आहे. म्हणजे याच्यामध्ये कारण जिथे जिथे आपल्याला येतं ना की स्त्री पुरुष संबंधांचे चित्रण, आपण प्रश्न बघितलेत बघा, ते परत मी आता रिपीट करत नाही. स्त्री पुरुष संबंध म्हणजे ज्यावेळेला स्त्री पुरुष संबंध असा शब्द प्रयोग प्रश्नामध्ये होतो, तिथे आपसुक आपल्याकडून काय होतं, आपण फक्त राधा आणि माधव या नात्याला सेंट्रलाइज ठेवतो, या नात्याला फोकस करतो आणि मग सगळ्या गोष्टींना आपण स्पर्शच करत नाही. वन सायडेड ते व्हायला लागतं. तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्पायरंट आहात, त्यामुळे सगळ्या गोष्टींकडे तेवढ्याच ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला बघता यायला पाहिजे. की रुक्मिणीच्या बाबतीत स्त्री पुरुष संबंध आपल्याला काही म्हणता येतील का? स्त्री पुरुष संबंध आपल्याला प्रश्न असा विचारला आहे का की राधा आणि माधवच्या स्त्री पुरुष संबंधांच्या भोवती फिरते, स्त्री पुरुष संबंधांभोवती फिरते, हे जर मला पडताळून बघायचं असेल की फिरते की नाही फिरते आणि फिरत असेल तर किती ताकदीने फिरते, हे जर मला पडताळून बघायचं असेल तर मला राधा माधवला मध्यवर्ती ठेवणं गरजेचंच आहे. पण त्याचबरोबर रुक्मिणी आणि इतर कुठला पुरुष असेल त्याच्याविषयी काही आहे, वनिता आणि तिचा जो काही पती आहे त्याच्याविषयी मला काही बोलता येत आहे का ते बघायला पाहिजे. लक्षात येतं आहे, राधाच्या ज्या मुली आहेत, अंबुजा आहेत, तिच्या संबंधी काही मला बोलता येतं आहे का ते बघायला पाहिजे. नीरजा आणि तिचा जो काही सगळं ते प्रकरण आहे त्याविषयी मला बोलता येतं आहे का ते बघायला पाहिजे. ह्याला आपण म्हणतो की तुमचं चौफेर लक्ष आहे आणि हे जे काही आहे याचे हे लिहून लिहून आपल्याला कळू शकतं. काय म्हटलं आता, रुक्मिणीचं पात्र, आणि ही सगळी पात्र तुम्हाला मुखोद्गत असली पाहिजेत. जणू काही तुमच्या घरातच तुमच्या शेजारीच राहते. राधा, माधव, नीरजा, अंबुजा, गणेश, रुक्मिणी, वनिता, तुम्ही जणू काही एका बिल्डिंगमध्ये राहताय इतकं हे तुम्हाला यूज टू असायला पाहिजे. असं होताच कामा नये कोण राधा, कोण अंबुजा, कोण गणेश, मग अंबुजा मध्य लटपटीत आहे का कारावासातून पत्रेमध्ये आहे की एक एक पानमध्ये आहे. आपला त्यांच्याशी टच जो आहे ना तो जाता कामा नये. सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीत मला शिक्षक म्हणून गेल्या 10 वर्षात जे एक सत्य जाणवलं आहे ते हे आहे की फेल होणाऱ्यांमध्ये आणि पास होणाऱ्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो की फेल होणारी लोकं ना प्रयत्न करतच नाहीत. असं फार कमी वेळेला होतं की कन्सिस्टंटली प्रयत्न करणारा माणूस नापास होतो. माझा शब्द नीट आहे का? कन्सिस्टंटली प्रयत्न करणारा माणूस नापास होतो असं कमी वेळा होतं. नापास होणारे बहुसंख्य लोक ईदर कन्सिस्टंट नसतात किंवा त्यांची दिशा चुकलेली असते किंवा त्यांचे प्रयत्न जे आहेत हे हवे तेवढे नसतात. असं होत नाही की मी सिन्सिअर आहे, मी माझं टाईम टेबल फॉलो करतो अभ्यासाचं, माझी दिशा बरोबर आहे, मी योग्य लेखन करतो, योग्य वाचन करतो आणि मी फेल झालो आहे. आणि हेच 99% लोकांना जमत नाही. आपण म्हणतो ना की परीक्षा एवढे लोक अपेअर होतात
आणि मग जागा इतक्या कमी असतात, तर असं नाही आहे. माझा एक्सपिरियन्स सांगतो. ऑब्जेक्टिव्हच्या वेळेस तर आम्हाला टेस्ट सिरीजमध्ये अनेकदा ते यायचं. 2,000 ॲडमिशन्स असायचे आणि आपले तुम्ही बघा उद्यान प्रसादला आपण टॉप 25 टॉप 50 असे ते याद्या लावायचो. तीच मुलं जी आहे ती परीक्षेला पण असायची. म्हणजे तीच मुलं डेप्युटी कलेक्टर DC DYSP वगैरे झालेली तुम्हाला दिसतील. की बाकीचा जो असतो ना तो सगळा असा पेरीफेरीवर फिरणारा क्राऊड असतो. थोडं केलं आहे, थोडं नाही केलं आहे, हा विषय केला आहे, तो विषय राहिला आहे, असाच तो सगळा भाग आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये राहणं, चिकटून चालणं, अभ्यासक्रमाला त्या पुस्तकांना चिकटून चालणं हे बहुसंख्य मुलांना नाही शक्य होत. ज्यांना ते शक्य होतं सिन्सिअरली कन्सिस्टन्सीने ते लोक आत येतात, बाकीचे लोक नापास होतात. आणि मग आपण परीक्षेला नावं ठेवतो, आपण ऑप्शनलला नावं ठेवतो. कुठलाच ऑप्शनल वाईट नाही आहे. सगळ्या ऑप्शनलमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात का? हो. सगळ्या ऑप्शनलमध्ये वाईट मार्क्स येऊ शकतात का? हो. तुम्हाला मी सगळ्या प्रकारचे कॅन्डिडेट दाखवतो. प्रत्येक ऑप्शनलमध्ये उत्तम मार्क्स पडलेले, वाईट मार्क्स पडलेले. मग याचा अर्थ ऑप्शनल वाईट असतो का किंवा ऑप्शनल चांगला असतो का? तर असं काही नाही. आत्ता जो याची सगळीकडे चलती आहे की सगळे सोशिओलॉजी करतात, तर त्याच्यात काय सगळ्यांनाच चांगले मार्क्स पडत आहेत का? तर असं नसतं. तुम्ही त्या विषयाला कसं डील करता, तुम्ही किती जे सांगितलं आहे तुमचा शिक्षक तुमचा मेंटर जे सांगतो तेवढं तुम्ही करताय का? आता पात्र पाठ असावीत आणि ती इतकी ऑर्गॅनिकली इतक्या सेंद्रिय पद्धतीने पाठ असावीत की पाठांतर म्हणून नको, की असं लिहून नाही राधा, माधव, रुक्मिणी, गणेश, अंबुजा, नीरजा. ती गोष्टीतच तुमच्या इतकं तुम्ही घुसळून घ्यायला पाहिजे स्वतःला, जणू काही तुमच्या आसपासच घडलं आहे. जणू काही माधवचं निधन तुमच्या घराच्या बाजूलाच झालं आहे, जणू काही राधा तुमच्या शेजारीच राहायला होती. इतकं तुम्ही त्या पात्रांशी खेळीमिळीनं किंवा आपण म्हणतो ना एकजुटीने त्यांच्याशी रिलेट करायला पाहिजे. तर त्या रसस्वादामध्ये फील येईल, तर त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये परीक्षकाला हे जाणवेल. नाहीतर तुमचं उत्तर आहे ना असं दूरवरचं काहीतरी वाटेल, की तुम्ही असं जपून जपून लिहाल. तो ओलावा परीक्षकाला, तो ओलावा उत्तर चेक करणाऱ्याला जाणवला पाहिजे, की अरे तुम्ही त्या झोनमध्ये आहात. तुम्ही तो ड्रायनेस त्याला जाणवायला नको आहे, की अरे नाही पाठ नाही आहे. कारण मग तो कॉन्फिडन्स जो आहे ना तो मला जाणवतो, मला चेक करताना जाणवतो की अरे कॉन्फिडन्स कमी आहे, माहीत नाही आहे, अचानक काहीतरी रसास्वाद लिहिलेलं आहे. तसं होता कामा नये. आणि हे करत असताना इतर तुमचं जे शेड्यूल आहे ते थोडंसं तुम्हाला दूर ठेवावं लागेल, कारण ह्या परीक्षेला तिचं देणं द्यावं लागतं. हे का बोलतो आहे मी? थोडंसं मला तुमच्याकडून लिहिण्यामधला इंटरेस्ट कमी जाणवल्यामुळं हे थोडेसे डोस मधून मला द्यावे लागतात, की आठवत नाही आहे. बऱ्याचदा मग काही रसास्वादात लिहिलं आहे की ते कोणाला म्हटलं आहे, अंबुजाला म्हटलं आहे का काय ते सुद्धा आठवत नाही आहे. मग राधा आपल्या मुलीला म्हणते का अंबुजाला म्हणते? इथं तुमचे मार्क्स आहेत. ते आठवणं जे आहे ना त्याला ते मार्क्स आहे. बघा, तेव्हा राधाकडे अचानक उपटली रुक्मिणी. भाषाशैली राधाकडे अचानक उपटली म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अचानक आली म्हटली नाही, अचानक उपटली. म्हणजेच काय, थोडंसं जे बोली आहे ना, बोली भाषा, प्रमाण भाषा जरी आपण म्हणत असलो की निवेदनाची भाषा प्रमाण आहे, तरी ती पूर्णपणे जशी लिखाणामध्ये प्रमाण भाषा असते तशी नाही आहे. त्यामुळे थोडंसं आपण त्याला प्रमाण बोली असं म्हणू शकतो. काय आहे प्रमाण बोली? म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकारांताने असते, करते असं न करता असतं आहे ना, त्याच्यावरती अनुस्वार देऊन असतं असं ते म्हटलेलं आहे. म्हणजे निवेदनाची वैशिष्ट्य रसास्वादामध्ये जे मिसिंग येत आहेत तुमच्या, तर ते आता यायला पाहिजे, की अचानक उपटली, बोली भाषा किंवा प्रमाण बोलीचा वापर हे या निवेदनाचं वैशिष्ट्य आहे. रात्री उशिराच घंटा वाजली आणि तीही शनिवारी, तेव्हा नीरा असेल म्हणून राधानं दार उघडलं आणि आश्चर्यानं आच पसरला. आत येऊन हसत हसत रुक्मिणी म्हणाली, सरप्राईज सरप्राईज. इंग्रजीचा वापर म्हणजे निवेदनामध्ये हे यायलाच पाहिजे. इंग्रजीचा वापर आणि इंग्रजीचा वापर हा केवळ सोस म्हणून नाही, तर ती जी पात्र आहे ती ज्या सामाजिक आर्थिक वर्गीय म्हणजे ज्या प्रकारच्या वर्गातनं ती येतात, ज्या प्रकारच्या आर्थिक वर्गातनं येतात है ना साध्या भाषेमध्ये, त्याला अनुसरून ती सगळी भाषा तिथे येते. संवादात्मकता जी आहे
कारण आपण साधारणतः आजच्या जगण्यामध्ये जे काही एकमेकांशी बोलतो किंवा मी जर पूर्ण मराठीमध्ये संभाषण करायला लागलो तर हल्ली विद्यार्थी असं म्हणतात की सर कळत नाही आहे, अशी परिस्थिती आज आली आहे. आणि वाङ्मयाच्या याच्यात सुद्धा होतं आहे, वाङ्मयाच्या लेक्चरमध्ये सुद्धा ते होतं की थोडंसं तुम्ही थोडं बायलिंग्वल बोला, आम्हाला समजण्याकरता ते टफ जात आहे. म्हणजे जर प्रत्येक ठिकाणी मी स्पष्ट अस्खलित मराठीच बोलण्याचा प्रयत्न केला तर तेही जड जाऊ शकतं, असे दिवस आले. म्हणजेच काय, संवाद नावाची जी गोष्ट आहे ती मल्टिपल भाषांमधनं होत असते सामान्य आयुष्यामध्ये. आज आपण कितीही मराठीचा जयघोष करत असलो तरी आपला जो संवाद आहे बहुतेकांचा, मग तो ग्रामीण असेल शहरी असेल, 2026मध्ये हा इंग्रजीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी परिस्थिती आलेली आहे. तर तेच आहे की ज्या प्रकारच्या वर्गांमधून ही पात्रं येतात, ज्या प्रकारच्या त्या सोशल स्ट्रेटामधून ही पात्रं येतात, तिथे इंग्रजीचा वापर हा ऑर्गॅनिकली होतो. आणि त्यामुळं त्या पात्रांना साजेशी भाषा, संवादाची भाषा गौरी देशपांडेंनी वापरली आहे. हे रसास्वादामध्ये जेव्हा इंग्रजी शब्द येतील, रसास्वादामध्ये जेव्हा अशा पद्धतीचं प्रमाण बोलीचा वापर केला असेल, तिथं हे तुम्हाला उल्लेख याचा करावा लागेल की प्रमाण बोली, इंग्रजीचा वापर, हे वैशिष्ट्य तुम्ही लिहिले तर ते परीक्षकाला कळतील की हां तुम्हाला कळलं आहे. ते गृहीत धरायचं नाही. तुम्ही परीक्षकाला फोडून असं ज्याला आपण म्हणतो ना की त्याच्या डोळ्यात बोट घालून सांगितलं पाहिजे की डोळे उघड आणि हे वाच की मला हे कळलंय, हे मी तुला सांगतोय. लक्षात येत आहे, कारण परीक्षक त्याला जे कळलंय ते तुम्हाला समजलंय का, त्याला जे माहिती आहे ते तुम्हाला माहिती आहे का, हेच क्रॉस चेक करत असतो. मी जेव्हा आत्ता रसास्वाद काहींचे चेक केले तेव्हा मी हेच बघत असतो की मला जे काही याच्यातनं अंडरस्टँडिंग झालेलं आहे या टेक्स्टमधून, ते अंडरस्टँडिंग किंवा त्याच्याही पुढचं स्वतःचं ओरिजिनल काही अंडरस्टँडिंग तुमचं आहे का. लक्षात येत आहे. काय म्हटलं बघा, सरप्राईज, इकडं कुठं तू बाई. खोलीतला वरचा मोठा दिवा लावत राधानं विचारलं आणि वळून रुक्मिणीकडे बघितल्यावर तिला सूक्ष्मसा हेवा वाटला. ही 2च वर्षांनी लहान माझ्याहून फॅशनेबल तर खरीच, पुन्हा इंग्रजीचा वापर, फॅशनेबल तर खरीच, वर साधे वाटतील असे पण महागड्या दर्जानं शिवलेले, आता दर्जी, शिंपी हा शब्द वापरलाय का, दर्जी, महागड्या दर्जानं शिवलेले अतिउंची कापडाचे कपडे, त्यांना शोभतीलसे निवडक दागिने, माफक पण परिणामकारक मेकअप, या उजेडात तरी 25ची वाटत होती. या उजेडात तरी 25ची वाटत. निरीक्षण करणं ना, गौरी देशपांडेंची पात्र जी आहेत ती निरीक्षण करणं, की व्यक्तिमत्वाविषयी अंदाज बांधणं, राहणीमानावरून अंदाज बांधणं, आणि ते सगळं जे आहे ते व्यक्तिगत पातळीवर ते आपल्याला निवेदनातनं सांगणं. आता मुंबईतच मुक्काम 2 महिने म्हणजे बकाल वस्त्यांवर एक फिल्म बनवते. म्हणजे पुन्हा आता जो सोशल आपण म्हणतो स्ट्रेटा, फिल्म मेकर आहे रुक्मिणी जी आहे ती. म्हणजे साधा असा काही आपल्याला इथं व्यवसायच दिसत नाही आहे. माधव इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये आहे, राधा लेखिका आहे, कॉलमनिस्ट आहे, नीरजा डॉक्टर आहे, गणेश वकील आहे, अंबुजा श्रीमंत व्यापाऱ्याची बायको आहे, रुक्मिणी फिल्म मेकर आहे, चित्रपट म्हणजे ज्याला आपण म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्या प्रकारच्या व्यक्ती स्वातंत्र्याविषयी गौरी देशपांडेंना बोलायचं आहे, ज्या प्रकारच्या स्त्री स्वातंत्र्याविषयी गौरी देशपांडेंना काही मांडणी करायची आहे, त्याला अनुसरून ह्या सगळं वर्गीय जे काही इकोसिस्टीम आहे ती त्यांनी रचलेली आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे धुनी भांडी करणारी बायको, लोकांच्या घरी किंवा ग्रामीण भागात शेतामध्ये रोजानं जाणारी स्त्री, काहीतरी खडी उचलणारी स्त्री, बांधकामावर जाणारी कामगार स्त्री, अशा स्त्रिया आहेत का या? तशा स्त्रिया असत्या तर तिथे सामाजिक जी काही सगळी चौकट आहे त्याच्यामध्ये त्या स्त्रिया गौरी देशपांडे ज्या स्ट्रेटामधून येतात त्यांना जे व्यक्ती स्वातंत्र्य अपेक्षित आहे त्याची मांडणी होणं शक्य नाही. आणि ही त्याची मर्यादा म्हणायची की बलस्थान म्हणायचं हे त्या प्रश्नाच्या ह्याच्यावरनं आपल्याला तिथं मांडावं लागेल. लार्जर स्केलमध्ये बघितलं तर त्याला मर्यादा म्हणता येतं, पण ज्या प्रकारच्या व्यक्ती स्वातंत्र्याची चिकित्सा त्या करतायत, ज्या प्रकारची मांडणी त्या करू पाहतायत
ते त्या मर्यादितच अवकाशात असणार हेही आपल्याला भारतीय समाजव्यवस्थेनुसार मान्य करावं लागतं. त्यामुळं हे बघायला पाहिजे की अरे हे काय प्रोफेशन आहे यांचं. मग दिल्ली सोडून मुंबईला यायलाच हवं. कलकत्ता झालं, प्रचंड फुटेज, एडिटर थकून गेला काटता काटता. कॉफी, माय गॉड, सोवळी बिवळी झालीस की काय, विस्की. म्हणजे खानपान, राहणीमान, भाषा, कपडे लत्ते या सगळ्यांच्या बाबतीत ह्याच्यामध्ये एक प्रकारचं उच्च वर्गीयता आपल्याला दिसून येते. आणि हे आपलं त्याच्यामधलं आकलन किंवा ही माझी ओरिजिनॅलिटी असायला पाहिजे की हे वरच्या स्टेटामधलं कुठेतरी येतं. ड्रिंक्स ज्याला आपण म्हणतो, ही विस्की त्यांनी जे म्हटलंय. हसत हसत राधा म्हणाली, विस्की नाही बाई, मला हिंदी आवडत नाही आणि स्कॉच परवडत नाही. मग जिन, रम, बियरसुद्धा, पण कॉफी उद्या लिंबू पाणी द्यायला बघशील, तूच घे ओतून, मी बर्फ आणते. म्हणजे साधा आहे की आता एखादं जर मध्यमवर्गीय तुम्ही याच्याकडे बघत असाल की अरे बापरे, साध्या भाषेत एखादा दारू पिणाऱ्या बायका असं पण येऊ शकतं की नाही. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर म्हटले ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट्स अँड क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट, हे आम्हाला पाहिजे, मग आम्ही लिहू का या बायका दारू पितात. तर तेच आहे. तर त्या नजरेने तुम्ही त्यांच्याकडे बघणार असाल तर मग आपलं सगळंच फसून जाईल. त्या कुठल्या वर्गातनं येतात आणि त्या वर्गाची जीवनशैली काय. आणि मुळात गौरी देशपांडे जे म्हणतात की नाही, पुरुष जे करतो ते सगळं करण्याचं स्वातंत्र्य स्त्रियाला असायला हवं आणि ते तसं त्यांनी केल्यावर त्याची किंमत त्यांना मोजायला लागू नये, हीच माझी भावना आहे. त्यामुळं त्या स्त्रिया स्वतंत्र आहेत. मग त्या नातेसंबंधांच्याच बाबतीत स्वातंत्र्य जोपासतात तशातला भाग नाही. राहणीमानाच्या, खानपानाच्या, सवयींच्या बाबतीत त्या इक्वॅलिटी जी आहे ती शोधत राहतात आणि त्याच्याविषयीची कुठली मॉरल कमेंट त्या करत नाहीत. त्याला टेकन फॉर ग्रँटेड घेऊन पुढे जातात. ते त्याला गृहीत धरूनच पुढे जातात. रुक्मिणी काही महिने मुंबईत राहणार म्हणून राधाला बरं वाटलं. भेटेल चारदा, तेवढीच गंमत. तिच्याजवळ अफाट मित्रमैत्रिणी, अचाट अनुभव, बेदम उत्साह. ती परत बाहेर आल्यावर नेहमीच्या मोकळेपणानं रुक्मिणी म्हणाली, तू इथं राहते आहेस हे फार फायद्याचं ठरलंय. दुसरी जागा धुंडाळायला नको. म्हणजे आगंतुक ज्याला आपण म्हणतो, पाहुणा. राधा जरा घुटमळली. आपल्या नीट ओळ लावलेल्या एकाकी आयुष्याला ही विस्कटून टाकील अशी धास्ती वाटली तिला. पण बऱ्याच काळानं भेटलेल्या बहिणीच्या मायेचा विजय होऊन म्हणाली, अर्थातच नको. सामान कुठे आहे मग. ही 2 वाक्य व्यवस्थित बघा. स्वातंत्र्य आणि सुरक्षितता याच्यामध्ये हेलकावा जो काही आहे, आपल्या नीट ओळ लावलेल्या एकाकी आयुष्याला ही विस्कटून टाकेल की काय. आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो, आई वडील काय जे असेल, भाऊ बहीण, ह्याच्यामध्ये आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होतो का. तर हो, 100% आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होतो. आपल्याला हवं तसं जगता येतं का, तर नाही. प्रत्येक कुटुंब हे काही नियमांनी बद्ध असतं. प्रत्येक कुटुंबाची शिस्तीची व्याख्या वेगळी असते. प्रत्येक कुटुंबामध्ये वर्तन व्यवहाराची नियमावली वेगवेगळी असते. मग त्याच्यामध्ये व्यक्तीचा संकोच होतो का, तर 100% व्यक्तीचा संकोच होतो. पण त्या कुटुंबामध्ये राहिल्यानंतर माया आणि सुरक्षितता असते का, तर हो. प्रेम असतं का, तर हो. हाच संघर्ष आहे. आणि हाच संघर्ष लार्जर पातळीवर जर आपण नेला, मोठ्या स्केलवर नेला, तर तो व्यक्ती आणि समाज, म्हणजे एका मोठ्या समाजाचा भाग असणारी जी काही व्यक्ती आहे, इथंही आपल्याला बघायला मिळतो की मला स्वातंत्र्य जे आहे ते हवं आहे, पण समाज जो आहे तो मला अनिर्बंध स्वातंत्र्य घेऊ देत नाही. पण मला समाज हवा असतो का, तर तोही मला हवा असतो. पण मग समाजात राहणारा माझी गोची होते का, तर तीही होते. मग मी काय करू. मी लांब निघून जाऊ की मी याचा भाग बनून माझ्या स्वातंत्र्याचा संकोच काही प्रमाणात होऊ देऊ. हे जे संतुलन राखणं आहे, हा विचार सनातन आहे, जुना आहे. काय करायचं याचं. आपल्या नीट ओळ लावलेल्या एकाकी आयुष्याला ही विस्कटून टाकील अशी धास्ती वाटली तिला. पण बऱ्याच काळानं भेटलेल्या बहिणीचा मायेचा विजय, दोन्ही होतं. आपण म्हणतो ना की तिची कुतर ओढ होते की ते धरलं तर आपण म्हणतो ना चावतं आणि सोडलं तर पळतं. म्हणी ज्या आहेत त्या, नातं की धरून राहिलं की चावतं आणि सोडलं तर पळून जात आहे.
बहिणीची माया की नीट ओळीनं लावलेलं आयुष्य. निवड करण्याची वेळ येते तेव्हा राधा असं म्हणत नाही, नको नको, माझं आयुष्य आत्ता मार्गी लागलंय, माझ्या नवऱ्याचं निधन झालंय, मी माझ्या मुलांना माझ्या घरात थारा देत नाही, तर तू कोण लागलीस. म्हणजे पहिली निवड जी आहे राधाची ती मायाच आहे. ही ओरिजिनॅलिटी आहे. ही मला एक्झामिनर म्हणून तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की बऱ्याचदा विजय जो होतो तर त्या भावनिकतेचाच होतो. त्यामुळं गौरी देशपांडेंचं हे एक एक पान गळाव्यावर आपण आत्ता बोलतोय, हे ह्याच्यामध्ये व्यक्तिपरता आहे का? ह्याच्यामध्ये व्यक्तिपरता आहे का? तर हो. व्यक्ती केंद्रस्थानी आहे का? व्यक्तिपरता आहे का? तर 100% आहे. पण हे आत्यंतिक व्यक्तिवादी आहे का? तर नाही. म्हणजे हे पूर्णपणे व्यक्तिवादाकडे झुकतं का? इंडिव्हिज्युअलिझम, मीच सेंटर आहे ह्याच्यात मला कुठलाही संशय नाही, कुठलाही संदेह नाही. तू रुक्मिणी माझ्या घरी थांबायचं नाही, गेट आउट. नाही, व्यक्तिपरता आहे. ही घडी विस्कटून टाकेल का? मला भीती वाटते, मला धास्ती वाटते. पण माझी माया जी आहे ती जिंकते. म्हणजे व्यक्तिपरता आहे पण व्यक्तिवाद नाही. हे उत्तरामध्ये यायला पाहिजे. रुक्मिणीला थांबू देणं, तो जो संघर्ष आहे तो सध्या हॉटेलात आहे, उद्यापासून येऊ आम्ही राहायला, आम्ही लग्न बिग्न केलं आहेस की काय? पुन्हा व्यक्तिपरता की सख्या बहिणीला 2 वर्षांनी लहान असलेल्या बहिणी लग्न बिग्न केलंस की काय? हा प्रश्न एखाद्या तिराहिताला विचारावा तसा राधा तिला विचारते. म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी ठेवायची पण आहे. लग्न खरंच सोवळी झालेली दिसतेस, म्हणजे लग्न संस्थेबरोबर बद्दलची रुक्मिणीची कमेंट, लग्न संस्था एका अर्थानं न मानणारी कमेंट आहे. सोवळी झाली आहेस की काय? माझा नाही विश्वास लग्नाबिग्नावर. खवचटपणा राधा उद्गारली ते एक बरं झालं. बहिणीचा टोमणा म्हणजे परत जे येतं की अंबिकाला खवचटपणे बोलणं, रुक्मिणीला खवचटपणे बोलणं, गणेशशी तुटक संवाद करणं, ती जी सगळी राधाची जी आहे ना, निरीक्षणाच्या भिंगाखाली ठेवायचं आणि दुसऱ्यांच्या स्वभावाविषयीची एक स्टॉन्च शार्प अशी कमेंट सतत करत राहायची. बहिणीचा टोमणा सहज झेलून रुक्मिणी म्हणाली, नुसताच प्रियकर आहे, यू डोंट माइंड. वाक्याशेवटी प्रश्नचिन्ह नव्हतंच, म्हणजे यू डोंट माइंड हे तुला काही प्रॉब्लेम आहे का असं नाही, उद्गारवाचक आहे. तेव्हा राधाही म्हणाली, इट्स नन ऑफ माय बिझनेस. हे म्हणजे ब्रह्मवाक्य आहे. इट्स नन ऑफ माय बिझनेस. रसास्वादासाठी हे लिहायला पाहिजे. इट्स नन ऑफ माय बिझनेस. मला याच्याशी काहीही कर्तव्य नाही. इट्स नन ऑफ माय बिझनेस. राधानं रुक्मिणीला उद्देशून केलेलं जे काही विधान आहे, नुसता याचा सुद्धा रसास्वाद लिहायला पाहिजे. इट्स नन ऑफ माय बिझनेस. आणि हा तुझाही बिझनेस असायला नको की माझं काय चाललंय. इट्स नन ऑफ माय बिझनेस, नीरजा तुझं काय चाललंय. आणि हे माधवनी गणेशला म्हणणं की तुझं जर नाव खराब होत असेल, तुझ्या क्लायंट्सला प्रॉब्लेम होत असेल तर तू नाव बदलून घे, नीरजाची तक्रार माझ्याकडे करू नकोस. इट्स नन ऑफ माय बिझनेस. आणि या इट्स नन ऑफ माय बिझनेसमुळेच सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत का? की एका पॉईंटला तार्किक पातळीवर इट्स नन ऑफ माय बिझनेस म्हणायचं आणि दुसऱ्या पातळीवर नाती संपतायत, नाती तुटतायत. आणि जे वाक्य येतं, या परक्या मुलीला जे कळलं ते माझ्या मुलीला कळू नये का? जे वनिताला कळालं ते नीरजाला कळू नये का? ते अंबुजाला कळू नये का? ते गणेशनी करू नये का? आणि इट्स नन ऑफ माय बिझनेस तर नाही कळणार. ह्याची किंमत मग स्त्री म्हणून मी द्यायची आहे. आता मी माझं स्वातंत्र्य जोपासलं ना, तर आता इतरही त्यांचं स्वातंत्र्य घेतील. आणि मला म्हणजे पुन्हा गौरी देशपांडेंच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट येते की परंपरा आणि त्या परंपरेतून आलेले मायेचे बंध, त्या परंपरेतनं आलेली सगळी नाती, त्या परंपरेतून तयार झालेली सगळी व्यवस्था, त्या परंपरेतून निर्माण झालेली नात्यांमधली ओल ही हवी आहे. पण मी जी कोणी आहे तिचं स्वातंत्र्य मात्र अबाधित राहिलं पाहिजे. जे होताना दिसत नाहीये आणि याच्यामध्ये
ह्या सगळ्या याच्यामध्ये गुरफटलेली गौरी देशपांडेंची नायिका आहे. इट्स नन ऑफ माय बिझनेस हे म्हणता आलं पाहिजे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस फॉर मी हे म्हणता आलं पाहिजे. पण हे सगळं का होत नाही आहे? परक्या मुलीला जे कळलं ते ह्यांना कळू शकत नाही. माणूस जो असतो की तो एकच नसतो, तो पूर्ण रॅशनल नसतो. त्याच्यात थोड्या भावना असतात. तो थोडा तर्कवादी असतो, तो थोडासा स्वातंत्र्यवादी असतो, तो थोडासा सुरक्षितता पण शोधणारा असतो. आणि या सगळ्यांचं मिश्रण मनुष्य असतो. आणि म्हणूनच मग सगळी दुःख त्याच्या आयुष्यात येतात का? प्राण्यांमध्ये असं असतं का? प्राण्यांमध्ये असं असतं का की नाही, जिवंत राहणं आहे, विचार नाही आहेत, भावना नाही आहेत, फक्त जिवंत राहणं आहे, म्हणून मग तिथे दुःख कमी आहे का? ह्या सगळ्याचा उहापोह तुमच्या मनात इथं व्हायला पाहिजे की इट्स नन ऑफ माय बिझनेस. आणि त्याच्यावरून जे होतं, हे जे मी इथं बोर्डवर लिहितो ना, हे लिहायला पाहिजे तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये. व्यक्तिपरता, व्यक्तिवाद, जे काही सगळं येतं, व्यक्ती आणि समाज हे नातं, इथं जे बोली भाषा किंवा प्रमाण भाषेविषयी मी जे म्हटलं ते, हे सगळं यायला पाहिजे. काय म्हटलंय? करेक्ट, शिवाय तुला आवडेल तो, त्याच्याशीही मला कर्तव्य नाही, कशाशीच कर्तव्य नाही. ते एक बरं झालं, टोमणा परत करीत रुक्मिणी म्हणाली. म्हणजे दोन पात्रांमधला संवाद हा साधा सुद्धा संवादच नाही आहे. कारण लघु कादंबरी नावाचं, आता आपण फॉर्मकडे येतोय बघा. 6व्या-7व्या लेक्चरनंतर आता मी फॉर्मकडे यायला लागलोय, जो काही सगळा आकृतीबंद आहे. कुठला फॉर्म वापरलाय गौरी देशपांडेंनी? तर ती कादंबरी नाही आहे, ती लघुकथा नाही आहे, त्याच्यामध्ये आहे ते लघु कादंबरी असा फॉर्म आहे. आणि हा शब्द तुमच्या लेखनात वारंवार यायला पाहिजे. नॉवेला असं ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, की लघु कादंबरीचा फॉर्मच असा आहे की तुम्हाला जे हवं आहे त्याच्यानुसारच सगळी पात्ररचना, संवाद रचना होती आहे. की बौद्धिक प्रकारचंच तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला जीवनाविषयी, जीवनदृष्टीविषयीच बोलायचं आहे, त्याच्याशीही मला कर्तव्य नाही. ते एक बरं झालं, टोमणा परत करीत रुक्मिणी म्हणाली. ओठाला मुरड पाडून राधा म्हणाली, पण तुम्हाला इथं बैठकीवर झोपायला लागेल, आणि किंवा एक इथं आणि एक गेस्ट रूममध्ये. का डबल बेड नाही आणलास? तो माझ्या खोलीत आहे. तुला काय करायचा? आम्ही आहोत तेवढे दिवस आम्हाला दे. कट थ्रोट ज्याला आपण, असं डिस्कशन्स आहेत. तुला काय करायचं? म्हणजे तुला आता नवरा नाही, आम्ही आता एक जोडपं आहोत, तो डबल बेड आम्हाला दे. आलेला रागातही तिच्या प्रांजळ स्वार्थीपणाचं राधाला मनात हसू आलं. म्हणजे सुरुवातीपासून म्हणतोय ना, स्वतःला आणि इतरांच्याही वर्तनाला सतत निरीक्षणाच्या भिंगाखाली ठेवायचं आहे. सतत निरीक्षण, की ती स्वार्थी आहे, पण त्याचं स्वार्थी पण प्रांजळ आहे. म्हणजे असं असतं ना की माणसं स्वार्थी असतात, काही काही माणसं लपवून स्वार्थीपणा करतात, काही काही माणसं उघडपणे स्वार्थी असतात. आणि त्यांचं स्वार्थी पण मग कसं आहे, रुक्मिणीचं प्रांजळ आहे की तुला काय करायचं आहे, डबल बेड आम्हाला दे. पण वर काहीच दाखवतं ती म्हणाली, रुकी माझ्या घरात राहायचं तर माझ्या सोयीप्रमाणे राहायला पाहिजे. पुन्हा जे पेटंट वाक्य आहे, स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, माझ्या घरात राहायचं. मग बहीण आहे, कोणी इतर आहे, तर असा संवाद साधारणतः जे लोक किंवा ज्या स्त्रिया गौरी देशपांडेंची मूल्य मानत नाही आहेत किंवा गौरी देशपांडेंचा हा व्यक्ती परता जी मानत नाही आहेत, त्यांना खपणारच नाही. ठीक आहे, बहीण आहे तर देते तिला. तुमच्या कॉम्प्रोमाइजच्या लेवलसुद्धा एका मर्यादेच्या पुढे जात नाही आहेत. म्हणजे तुम्ही मायेला किंवा कशाला जरी हे करत असाल तरी एका मर्यादेनंतर ते नाही. ग्लासातली जिनी का गोटात संपून उभी राहत रुक्मिणीनं माघार घेतली. ओके, गरजवंताला, आपण म्हणतो ना गरजवंताला अक्कल नसते. आमचा काही उपद्रव व्हायचा नाही तुला, दिवसभर बाहेर, जेवणसुद्धा बाहेरच करू आम्ही, तुटले पण येतच. मग बहिणीचाही तसा आधार नसणं. ती निघून गेल्यावर राधाला समजे ना, आपल्याला तिचा राग अधिक वाटला की मजा. मग परत स्वतःचं निरीक्षण सुरू झालं. ते जे मुद्दे मी काढून ठेवलेले आहेत ना, ते सगळीकडे लागू होतात. म्हणून मी सांगतो की लेक्चर चालू असताना लिहून घ्यायचं स्वतःचं परत निरीक्षण. आपल्याला काय वाटलं, प्रत्येक विचाराचं तटस्थपणे निरीक्षण करत राहायचं. आपल्याला कसं वाटलं, हे वाटणं योग्य आहे की अयोग्य, याची सतत चिकित्सा करत राहायची. जन्मभर रुकीच्या बाबतीत हाच गोंधळ. तिची कला, तिचं स्वातंत्र्य, तिची जिद्द, साऱ्याचं कौतुक.
तर तिचा अप्पलपोटेपणा, बेपर्वाई यांचा राग. कधी हे पारडं जड होई तर कधी ते. एकदा कुठल्याशा देशात ती त्यांच्याकडे 8-15 दिवसांसाठी आली होती, तेव्हा तिनं माधवकडेही आपली नजर वळवली होती. म्हणजे बहिणीच्या एकंदरीत त्या स्वच्छंदी वागण्याविषयीची कमेंट. राधानं धुसफूस केली तेव्हा तो हसत म्हणाला होता, कमॉन राधा, रुकीचं काय मनावर घेतेस? ती आपली नुसती प्रॅक्टिस करते, 2-3 दिवसात सापडेलच कुणी सावज तिला. आणि तसंच झालं होतं. माधव आपल्याकडे नेहमी जरा उपरोधानच बघतो, हे तिला माहीत होतं म्हणून म्हणा, किंवा रुकी झाली तरी काय, बहिणीचा नवरा तिनं मनातल्या मनात बादच केला होता म्हणून म्हणा, ती कधी खरी माधवच्या वाटेला गेली नाही. पण तिच्या आयुष्यातून येऊन जाणाऱ्या अम्युझिंग, इंटरेस्टिंग, टॅलेंटेड किंवा नुसत्याच स्वीट लोकांची एव्हाना फौजच झाली असती एक. म्हणजे इथे गौरी देशपांडे कुठेही तिच्या चारित्र्याच्या बाबतीत नकारात्मकता आपल्याला देत नाही आहेत. म्हणजे जो त्यांचा व्ह्यू आहे त्या फक्त तिचं वर्तन ऑब्जेक्टिव्हली आपल्यापुढं मांडतात, की रुक्मिणी ही विवाहाला नाकारणारी, अनेक पुरुषांबरोबर संबंध असलेली अशा प्रकारची स्त्री. आणि मग त्याच्यामध्ये तिला संख्या आणि हा मुद्दा येतच नाही, फक्त तिचं वर्णन त्या करतायत. दुसऱ्या दिवशी सकाळी नीरा आली तेव्हा राधा पाहुण्यांची खोली घासून पुसून स्वच्छ करीत होती. म्हणाली, बरी आलीस, या कपाटावर हात पोचत नाही माझा, जरा झटकून दे. एकदम साफसफाईशी काढलीस. तुझी मावशी यायची राहायला आजपासून. मावशी? अय्या, वंडरफुल. नुसती मावशी नाही, तिचा. ते तू सांगायला नकोच. कोणता नवीन, हाच फक्त प्रश्न आहे, नीरा हसत म्हणाली. राधानं दटावलं तरी नीरा खिदळतच होती. रुकीनं बरोबर आणलेल्या माणसाला बघून तर खिदळणं वाढलंच. पोरगेल असा होता. प्रियकरापेक्षा पित्त्या, म्हणजे शब्द पुन्हा बोलीभाषेतले शब्द, पित्तू, पित्त्या, तुम्ही बोलीभाषेतला शब्द ऐकला असेल तो निवेदनामध्ये. आणि निवेदनामध्ये जेव्हा तुम्हाला लिहायचं असेल की याचा आकृतीबंध उलगडून दाखवा, निवेदनाची शैली उलगडून दाखवा, तेव्हा सोदाहरण असा प्रश्न असतो. सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित. तर तिथं हे सगळे शब्द आले पाहिजेत, की पित्त्या हा जो शब्द वापरला आहे, पित्त्या, हे जे लिहिलंय की पित्त्या अधिक वाटत होता, हा किताब अधिक शोभला असता. रुकी रुकी करीत तिच्या मागं करीत होता. रुकीनं सांगितलंच होतं असिस्टंट आहे म्हणून, नक्की काय काम करायचा भगवान जाणे. आपल्या एवढीच वाटणारी नीरा डॉक्टर आहे म्हटल्यावर त्यानं डोळे मोठे करीत म्हटलं, मला डॉक्टर लोकांबद्दल भयंकर आदर आहे. कसं बुवा तुम्हाला जमतं? ती आजारी माणसं, ती घाण, ते रक्त, ती कापाकापी. मला तर डेटॉलचा सुद्धा वास सहन होत नाही. नाजूकपणं त्यानं अंगावर शहारे आणले. वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचं, वेगवेगळ्या स्वभावांचं वर्णन करताना गौरी देशपांडेंची सर्जनशील लेखनी बहरत जाते, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, की लेखिका म्हणून त्या श्रेष्ठच आहेत. मीराचं हसणं आता मर्यादा सोडून जायला लागलं होतं, म्हणून राधानं तिला चहा करायला आत पाठवलं. ती गेल्यावर रुकीच म्हणाली, रसिक अगदी सिली आहे पण स्वीट, आरंट यू स्वीट माय पेट. राधानं मनातल्या मनात कपाळाला हात लावला. आरंट यू स्वीट माय पेट म्हणजे एका अर्थानं स्त्री पुरुष संबंधामधले सत्ता संबंध जर आपल्याला बघायचे असतील तर ते प्रत्येक वेळेला पुरुषीच असतात असं नाही. रुक्मिणी ज्या पद्धतीनं इतर पुरुषांशी संबंध ठेवते आणि इथे जो काही आहे रसिकच्या बाबतीत ती म्हणते की आरंट यू स्वीट माय पेट. आपला जो प्रश्न आहे की स्त्री पुरुष संबंधांचं चित्रण गौरी देशपांडेंनी कसं केलं आहे, तिथं केवळ राधा माधव लिहून चालणार नाही, रसिका आणि तुमचं रुक्मिणी हे सुद्धा लिहावं लागेल. आरंट यू स्वीट माय पेट म्हणजे एका अर्थानं ज्याला आपण म्हणतो पेट हा शब्द वापरणं, म्हणजे त्या कल्चरमध्ये कितीही त्याला तुम्ही लाडकोडाचं संबोधन म्हणून बघितलं तरी ज्या पद्धतीच्या टेक्स्टमध्ये आत्ता आपण आहोत तिथं एका अर्थानं ज्याला आपण म्हणतो की त्यांची लाळघोटेपणानं तिच्या मागे मागे करणारा पुरुष, ते जे चित्रण आहे तिथं हेही चित्रण यायला पाहिजे. राधानं मनातल्या मनात कपाळाला हात लावला. 4 दिवस गेल्यावर तिला समजून चुकलं की आमचा तुला उपद्रव होणार नाही हे रुकीचं म्हणणंही तिच्या कुठल्या इतर म्हणण्याप्रमाणे मनावर घ्यायचं नाही. राधाला सगळीकडून चोरट्यासारखं होऊन गेलं. दिवसभर बाहेर राहू
असं ती म्हणाली खरी, पण उठायलाच यांना 10 वाजत. त्यांच्या अंगावरून बसायच्या खोलीतून जाऊन दूध घ्यायचं, चहा करून प्यायचा. राधा कानकोंडी होई. रुकीला एकदा म्हटल्यावर ती बोलली, पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही, तर तुलाच. तिच्या अर्धवट सोडलेल्या वाक्यानं राधाला चटकल्यासारखं झालं. वाटलं ही आपल्याला हिनवते आहे की काय. परत निरीक्षण, ही आपल्या सामान्य भाषेत जे काही विधवापण आहे त्याला हिनवते आहे का. तिच्या त्या फडतूस रसिककडे बघत, रसिककडे राधानं कधी धड पाहिलंही नव्हतं. रस्त्यात दिसला असता तर ओळखला नसता. माघार घेऊन त्यांना आपली बेडरूम द्यावी असाही विचार आला मनात. पण रुकीचा सुखासुखी असा विजय होऊ देणं तिच्यानं झालं नसतं. शिवाय तो मोठा पलंग तिचा आणि माधवचा होता. कुणा अलबत्त्या गलबत्त्यांनी त्याच्यावर शृंगार करावा, शहारून तिनं डोळे मिटून घेतले. माधव आणि राधाच्या नात्याला जपण्याची, त्याचं पावित्र्य चिरंतन ठेवण्याची राधाची ही असोशी आहे की कुण्या अलबत्त्या गलबत्त्यांनी त्याच्यावर शृंगार करावा, शहारून तिनं डोळे मिटून ठेवले. म्हणजे नातं हे फक्त व्यक्तीचं अस्तित्व असल्यावरच असतं की त्याच्यानंतरही असतं, ते किती काळ जिवंत राहतं. रात्री आणखी उपद्रव. कधीतरी आठवड्यातनं एखादा तास आवडता गायक किंवा वक्ता असला तर, एखादा वादविवादाचा कार्यक्रम असला तर राधा टी व्ही बघे. म्हणून तो एक सोडून दिला तरी तिची गाणी ऐकण्याची सगळी सामग्री बसायच्याच खोलीत असे. रेकॉर्ड्स, टेप, स्पीकर्स, प्लेयर्स, ते कसं सोडणार. गाण्याशिवाय संध्याकाळ म्हणजे मिठाशिवाय वरण भात. गाण्याशिवाय संध्याकाळ, पुन्हा जीवनशैली किंवा लसणाशिवाय झिंगे. ती गाणं लावून ऐकत बसायच्या सुमारास ही दोघं जेवून परत येत. प्रथम रसिकनं माना डोलावून स्तुती करून बघितलं होतं, पण राधा काय कुणीच त्याच्याकडे लक्ष देईनात म्हणून ते सोडून दिलं होतं. रुकी कसलं तरी मासिक चाळल्यासारखं करीत बसे, नाहीतर गाण्याकडे दुर्लक्ष करून झालेल्या कामाबद्दल रसिकशी बोलत बसे. लहान मुलांसारखे त्यांना शुकशुकही करता येईना. स्पीकर्सच्या वायर लांबवून राधानं ते बेडरूममध्ये आणले, पण तरी टेप किंवा रेकॉर्ड बदलायला, लावायला, बंद करायला बाहेर जायलाच हवं. अखेर हताश होऊन तिनं सोडून दिलं होतं. 1.5-2 महिन्यांचाच तर प्रश्न आहे म्हणून. पाहुणे आल्यानंतर सामान्य मराठी घरांमध्ये ज्या प्रकारचा त्याग अपेक्षित असतो त्या प्रकारच्या त्यागाचीच काय आपण म्हणूया सल आहे इथं. म्हणजे आपण काय काय प्रकारचा त्याग सामान्य माणूस म्हणून करतो, आपण म्हणजे लार्जर जो काही सगळा भाग आहे त्या अर्थाने मी आपण म्हणतोय. रुक्मिणी काही आठवड्यांसाठी मुंबईत आली आहे आणि ती एका मित्रासमवेत राधाकडे तळ देऊन आहे. ही बातमी गणेशला समजायला वेळ लागला नाही. तो आला तेव्हा राधाला थकल्यासारखं वाटलं. आपण करतो त्या प्रत्येक गोष्टीबद्दल गणेशनं नापसंतीच दाखवायची असते, तेव्हा तेही होऊन जाऊ द्या. पण कधी नव्हे तर तो आज सहानुभूतीनं बोलला. आईकडे बघताच ती गांजली आहे हे जाणलं त्यानं. निषेध करणारे शब्द ओठांपासून परतवले. मनात म्हणाला, ती तरी काय करू शकणार आहे. मावशीनं आता या वयात कसं वागावं ते तिला सांगत बसणार आहे. नीराबद्दल तो काही म्हणाला नाही. दर खेपेस उठून काही कडूकडूच बोलायचा त्यालाही वीट आला होता. कॉफीबरोबर राधानं खोबऱ्याच्या वड्या दिल्या, वनितानं पाठवल्या होत्या. तिला आठवलं गणेशला गोडधोड नेहमीच आवडायचं. त्याचा परिणाम म्हणून की काय सुटला होता थोडाच, पण थोडाच. गृहस्थपणा शोभण्या इतका, 2 मुलांचा बाप, यशस्वी वकील वगैरे भूमिकात बसण्या इतका. नुसतं इकडचं तिकडचं बोलत होता. नवल म्हणजे कधीमधी भास व्हायचा माधवचा. चेहरा मोहरा तिचाच खरा, हात मात्र अगदी बापाचे होते. म्हणजे स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीचं व्यक्ती म्हणून अस्तित्व, स्त्रीच्या इच्छा, स्त्रीच्या आकांक्षा, मग त्याच्यामध्ये मातृत्व नाकारणं असेल, मातृत्व स्वीकारणं असेल, सगळं असलं तरी आई आणि मुलाचं हृदय नातं पण येतं. राधा ही हाडा माणसाची व्यक्ती आहे. राधा ही माणूस आहे. गौरी देशपांडेंच्या नायिका किंवा गौरी देशपांडेंची पात्र ही काय तो फक्त स्त्री स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन चालत नाही, ते त्यांचं समग्र माणूस पण घेऊन वावरतात. आणि हे वैशिष्ट्य आहे, हे महत्त्वाचं आहे, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आत्मपरता असली, आत्ममग्नता नाही, आत्ममग्न नाही आहेत त्या. गणेशकडं ती भावनाही उचंबळून येणं आहे आणि त्यालाही प्रतिसाद देणं आहे.
नवल म्हणजे कधीमधी भास व्हायचा माधवचा, चेहरा मोहरा तिचाच पण हात मात्र अगदी बापाचे होते. टेबलावर त्यानं ठेवलेला हात तिनं मायेनं उचलून घेतला. म्हणाली, गणेश, लहानपणी माझ्या हातचा मार तूच तेवढा खाल्लास बाबा. तोही असला आईचा हडकुळा निळ्या शिऱ्यांनी भरलेला हात थोपटत राहिला. जायला निघाला तेव्हा तिच्या लांड्या पांढऱ्या केसांवर हात फिरवत म्हणाला. आता हा शब्दप्रयोग वापरणं, की ज्या पद्धतीचा आता हा शब्दप्रयोग म्हणजे स्त्री म्हणून भूमिका घेताना पेट्रियार्कीच्या अगेन्स्ट तुम्ही भाषा वापरता. स्त्रीवादामध्ये भाषेच्या बाबतीत, व्याकरणाच्या बाबतीत त्याचं भान बाळगणं अपेक्षित आहे. पण 2026च्या संदर्भात बघायचं म्हटलं तर हा जो शब्दप्रयोग आहे, जायला निघाला तेव्हा तिच्या लांड्या पांढऱ्या केसांवर हात फिरवत म्हणाला, तर सगळ्या आजच्या सामाजिक स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा शब्दप्रयोग तुम्हाला रिग्रेसिव्ह वाटायला हवा. हे मागास शब्दप्रयोग वाटायला हवा, की एका बाजूला तुम्ही स्त्री स्वातंत्र्याविषयीचं हे करताना, एका बाजूला तुम्ही स्त्रीच्या आणि पुरुषाच्या मधल्या सत्ता संबंधांबद्दल समानता अपेक्षित करत असताना लार्जर सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये लांड्यासारखा हा शब्द जेव्हा तुम्ही वापरता, तर तिथं तुम्ही छोट्या, खुरट्या असा शब्द वापरू शकला असतात. लक्षात येत आहे? म्हणजे पुन्हा समग्र सामाजिक भान गौरी देशपांडेंमधल्या लेखकाला येत नाहीये. तो शब्द वापरणं आणि न वापरणं, तो कितीही बोली भाषेत रुजला असेल तरी, कारण ज्यावेळेला तुम्ही लेखन करता तेव्हा ते एक राजकीयच सगळं त्याला अर्थ प्राप्त होतो. तर हे तुमच्या नजरेतनं सुटता कामा नये. कुठलंही साहित्य, कुठलंही वाङ्मय, कुठलंही पुस्तक हे प्रत्येक काळामध्ये त्याचे संदर्भ बदलत जातात. हे पुस्तक 50 वर्षापूर्वी वाचणं ही वेगळी गोष्ट आहे, 2026मध्ये वाचणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि UPSCला आणि MPSCला कॅन्डिडेट म्हणून तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे की तुम्ही आजच्या नजरेतनं हे वाचत आहात की नाही. नेव्हर माइंड, आणखी 15-20 दिवसांचाच तर प्रश्न आहे. फारच कंटाळा आला तर माझ्याकडे ये. राधा पटकन नको रे बाबा म्हणणार होती. दिस इज राधा. राधा पटकन नको रे बाबा म्हणणार होती. म्हणजे रिफ्लेक्ट काय, ॲक्शन काय आहे पहिलं, रिफ्लेक्सेस काय, नको रे बाबा पहिले व्यक्ती म्हणून. पण त्याच्या ऑफरच्या पोटी माया आहे हे जाणून नुसतीच हसली. रसास्वादाला एक्सपेक्टेड आहे, पण त्याच्या ऑफरच्या पोटी माया आहे. माझी पहिली प्रतिक्रिया नको रे बाबा आहे. त्याच्या मागं दार लावलं मात्र आता, आणि तिला रडायचा लोंढा आला. तो जो सगळा संघर्ष आहे, व्यक्ती, माया, नवऱ्याचं जाणं, आणि या सगळ्यामध्ये सगळ्यापासून तुटलेली आहे. म्हणूनच ते ना एक एक पान गळावया, काय येत असे मज रडावया जे आहे ते. या सगळ्या आयुष्यातूनच हे प्रॉडक्ट म्हणून हाताला आलं आहे का. अनपेक्षित ठिकाणाहून माया ओलावा मिळाल्यामुळं की काय कोण जाणे, पण अगदी आवरेना इतकं रडू यायला लागलं तिला. नुसतंच एकाकी नव्हे तर कारण नसता असहाय्य वाटायला लागलं. क्षणभर गणेशला परत बोलवायला तिनं पाऊल पुढं घातलं सुद्धा, पण मग परत येऊन नुसती टेबलाशी बसली. तू थांबणारे जरा, तू बस माझ्याजवळ, आज मी इथं थांबते, किंवा आई चल ना माझ्या घरी. मुळात आई दुसऱ्या घरी राहते आहे, आई चल आज मी तुला घेऊन जातो, हे म्हणण्याचा अवकाशच आई मुलाच्या नात्यामध्ये नसणं. आणि एखाद्या तिराहित व्यक्तीवरती माया करावी, एखाद्या तिराहित व्यक्तीशी संबंध ठेवावेत, असे सगळे संबंध या इंटिमेट नात्यांमध्येही असणं, हा खरा या पात्रांच्या आयुष्यातला पेच आहे. हा खरा पेच आहे. हातावर डोकं टेकून अश्रू गाळीत 15-20 किती मिनिटं झाली कुणास ठाऊक. दारात चावीचा आवाज आला. अंधार पडलाच होता. असेल रुक्मिणी, जाईल सरळात म्हणून ती डोळे पुसून तशीच गुपचूप बसून राहिली. पण आवाज पुरुषी बुटांचा झाला. मान वर करून बघते, तो रसिक आत आलाही. त्यानं लावलेल्या दिव्याच्या उजेडात तिनं चटकन डोळ्यांवर हात घेतला. तो क्षणभर घोटाळला, मग तिच्याजवळ येऊन बसला. म्हणाला, राधा. म्हणजे गणेश नाही आहे, राधा. आणि पुढे आता जो एक एपिसोड होतो तो, त्यानं एकदम आपल्याला असं नावानं एकेरी पुकारावं. तर एकेरी म्हणावं असं नाही आहे बघा. काय म्हटलंय, पुकारावं. एकेरी म्हणावं असा शब्दप्रयोग नाही आहे, पुकारावं. मग हे सुद्धा वैशिष्ट्य म्हणून आपल्याला त्याची नोंद करता आली पाहिजे. एकेरी पुकारावं. यानं ती चमकली, पण खुर्ची मागं सारून उठत म्हणाली, विसरलेच मी दिवा लावायला, थँक्स. उठताना टेकलेला तिचा हात
दोन्ही हातांनी धरून तो एकदम मोठ्यानं म्हणाला, राधा राधा. जवळीक करण्याचा जो प्रयत्न आहे. राधानं झटकन एक पाऊल मागं टाकलं, पण तो हात सोडीना. भडाभडा पोटातलं एकदम ओकून टाकल्यासारखं बडबडायला लागला. तूच इतक्या दिवसात मला थोडा रिस्पेक्ट दिला आहेस, माणसासारखं वागवलं आहेस. रुकीनं माझं खेळणं केलंय, नाहीतर कुत्रा. यू आर स्वीट माय पेट पेट. जंगली संतापानं तिची नक्कल करीत तो म्हणाला. मग त्याच आवेशात जवळजवळ हुंदके देत उभा राहून, तूच एक वेगळी आहेस, तिच्या लाखपट मोलाची आहेस. राधा, आय लव्ह यू. स्त्री पुरुष संबंधांचं चित्रण. रुकी आणि रसिक, राधा आणि माधव, या दोघांच्या संदर्भात म्हणजे तुम्ही जर 4 ओळी त्या उत्तरामध्ये लिहित असाल तर 3 ओळी तुम्ही राधा माधववर खर्च केल्यात, तर 1 ओळ रुकी आणि रसिकवर खर्च करणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्या सगळ्या संहितेचा साकल्याने विचार केला तर तुमच्यामध्ये ब्युरोक्रेटिक गुण आहेत असं परीक्षकाला लक्षात येतं की हा माणूस झापडबंद विचार करत नाही. हा उमेदवार फक्त एकाच गोष्टीच्या मागे धावत नाही, सगळं जग जे आहे ते बघतोय. कुत्र्यासारखं वागवणं है ना, खेळणं करणं, एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषाला त्याचं खेळणं करणं म्हणजे फक्त स्त्रीच्याच बाजूने लेखन आहे अशातला भाग नाही. नातं जे आहे ना, गौरी देशपांडेंच्या कथनामध्ये किंवा कथनात्मक साहित्यामध्ये नात्यावरती त्यांचा जास्त जोर आहे की माणसाला काय तगवतं. नातं नावाच्या गोष्टीच्या अवतीभोवती त्या सगळ्या याचा विचार जो आहे तो मांडतात. मग त्याच आवेशात जवळजवळ हुंदके देत उभा राहून, तूच एक वेगळी आहेस, तिच्या लाखपट मोलाची आहेस. बघता बघता तो तिला जवळ ओढू लागला. त्याला दारू चढली आहे की वेड लागलंय ते राधाला समजेना. आश्चर्यापुढं तिला रागसुद्धा येईना, नुसती डोळे विस्फारून ती बघतच राहिली. त्यानं तिच्याभोवती हात टाकायचा प्रयत्न केला तेव्हा ताडकन भानावर येत तिनं त्याला लोटून दिलं. म्हटलं, झिंगला आहेस मूर्ख कुठचा. तो हसायला लागल्यावर चिडून, निर्लज्ज बेअक्कल, रुकीचा कुत्राच व्हायला लायक आहेस. हा फटका मात्र त्याच्या वर्मी लागला. परत उठून तिच्यावर झडप घालत म्हणाला, कुत्रा काय तर मग तू काय आहेस, कुत्री. आम्ही झोपलो असलो की हजारदा ये जा करतेस, उपाशी आहेस न, चल ये दाखवतो तुला. एकटी स्त्री ही उपलब्ध असते, हा जो समाजामध्ये असणारा जो गैरसमज आहे. आता हे सोशल मीडिया आणि याच्यामुळे हे खूप आज आपल्याला स्त्रियांचे अनुभव आपण ऐकतो की तुम्ही एकटी असाल म्हणजे एकल माता असाल, तुम्ही घटस्फोटीत असाल किंवा तुम्ही विवाह संस्थेत न गेलेली महिला असाल, तर समाजाचं किंवा पुरुषसत्तेचं जे लक्ष तुमच्यावर असतं तर ते म्हणजे की तुम्ही अवेलेबल आहात. तुम्ही आत्ता हे जे काही आहे हे आज म्हणणं आणि हे 1980मध्ये म्हणणं, ह्याच्यामुळे गौरी देशपांडे ज्याला आपण म्हणतो की त्या महत्त्वाच्या लेखिका आहेत. अशा प्रकारची मांडणी करणं. आणि मग आता इथे येतं की जर तुम्हाला अशी मांडणी करायची असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीची इकोसिस्टीम गौरी देशपांडे स्वीकारतात म्हणजे उच्च वर्गाबद्दलचं लेखन, उच्च वर्गातल्या कुटुंबासंबंधीचं लेखन, विविध व्यवसायामध्ये विविध प्रोफेशन्समध्ये असणाऱ्या स्त्रिया, त्यांची टेस्ट, त्यांचं कलेविषयीचं आकलन, त्यांची त्या कलेबद्दलची समजून जे काही आहे, ह्या सगळ्याचा विचार जो आहे त्यांना जे मांडायचं आहे त्याच्यासाठी तो किती गरजेचा आहे. ज्याला आपण मर्यादा म्हणतो ती खरंच मर्यादा आहे काय. कुत्री त्यांनी म्हटलं, मी कुत्रा असेल तर तू कुत्री, जे काही आहे म्हणजे शब्दप्रयोग म्हणजे एका पॉईंटला ते आपल्याला एक सॉफ्ट असं सगळं संभाषण दिसतं, पण त्याच वेळेला गौरी देशपांडेंमधली लेखिका की त्याच्यातला जो व्हायलन्स आहे पुरुष स्त्री संबंधातला. मग आता स्त्री पुरुष संबंध म्हणजे जी स्त्री ज्या पुरुषावर प्रेम करते किंवा जो पुरुष ज्या स्त्रीवर प्रेम करतो त्यांच्याबद्दलच्या संबंधांबद्दल तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे का, नाही. मग तुम्ही राधा माधव हे जे इक्वेशन आहे आणि रुक्मिणी किंवा रुकी जे काही आहे आणि रसिक असं करत असताना रसिक आणि राधा ह्या संबंधाबद्दल पण बोललं पाहिजे की फक्त एवढेच संबंध इथं दिसतात का. तर हा जो संबंध आहे, हा जो संबंध म्हणजे घडलेला किंवा न घडलेला, की कशा पद्धतीनं एकट्या असलेल्या राधाकडे ती उपलब्ध असल्याची नजर जी आहे, रसिकची पुरुषी नजर जी आहे
ती दिसून येते. म्हणजे एका स्त्रीचं म्हणजे रुकीचं खेळणं झालेला रसिक हा राधाच्या बाबतीत एका पॉइंटला भक्षकाप्रमाणे वर्तन करतो. रुकीचं खेळणं असलेला रसिक हा राधाकडे बघताना उपलब्ध असल्याचं किंवा कंप्लीट ज्याला आपण म्हणतो की वासनांद पद्धतीनं त्याची जी नजर जी तिथे जाते. आता संतापणं आपल्या साऱ्या अंगाच्या ठिकऱ्या होणार असं राधाला वाटलं. दातोट खाऊन साऱ्या शक्तीनिशी ती त्याच्या खांद्याला कडकडून चावली. त्याचा सदरा सुद्धा फाटला तिच्या दाताखाली. एक किंकळी फोडून त्यानं तिच्यावरची पकड सैल केली. तेव्हा एक पाऊल मागं टाकून तिनं टेबलावरची कॉफीची किटली उचलून त्याच्या डोक्यात घातली. किटली फुटली आणि काचेच्या कपारीनं कपाळ कापून त्यातून रक्त वाहायला लागलं. डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखा तो खुर्ची शोधू लागला. तेव्हा तिनं धक्का मारून त्याला खोली बाहेर काढलं. लोटत लोटत दारात नेऊन दार उघडलं. म्हणजे चित्रमयता आहे. निवेदनाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला आणखी काढायचं की चित्रमयता आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहणं किंवा उभा करणं हे निवेदनाचं वैशिष्ट्य आहे. शैली जी आहे त्याच्यामध्ये चित्रमयता आहे की एखाद्या सिनेमाचा किंवा एखाद्या नाटकाचा किंवा काय आपण संहिता लिहावी किंवा स्क्रीन प्ले लिहावा, पटकथा लिहावी, तशा पद्धतीने त्या मुवमेंटचं सुद्धा वर्णन आहे. आणि हे आपल्याला हे बघा, तुम्हाला काही विद्यापीठामध्ये शिकवणाऱ्या समीक्षकाप्रमाणे किंवा MPhil करणाऱ्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणे विद्यापीठासाठी हा पेपर लिहायचा नाही आहे. सिव्हिल सर्व्हिसेसचा ॲस्पायरंट म्हणून मला ओरिजिनॅलिटी माझी काय आहे, मला हे असं जाणवतं की अरे पिक्टोरियल शैली आहे, हे लिहिणं गरजेचं आहे. उद्या माझं हे लेक्चर कोणी जर वाङ्मयाचे विद्यार्थी बघत असतील, विद्यापीठात शिकणारे वाङ्मयाचे शिक्षक बघत असतील, तर त्यांना कदाचित हे वेगळं वाटू शकेल की अरे असं नाही आहे, हे असं आहे, तुम्ही इतक्या वेगळ्या लेवलला जाऊन कसे बोलू शकता. तर आपण मुळातच मराठी साहित्याचा अभ्यास हा विद्यापीठीय शैलीमध्ये करत नसून सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्परंट म्हणून करत आहोत. इथं आपल्याला तुम्ही ओरिजिनॅलिटी तुमची काय आहे, तुम्ही किती ऑर्गॅनिक आहात, तुम्हाला अनुभवांविषयी किती समज आहे, हे आपल्याला तिथं चेक करायचं आहे. आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रतीत होणारं जे काही सगळं ते भावविश्व आहे त्याच्याविषयी वर्णन करतो आहोत. आणि तेच एक्सपेक्टेड आहे. त्यांना जर UPSCमध्ये MPSCमध्ये मराठी साहित्य हा विषय दिला, इतिहास हा विषय दिला, समाजशास्त्र हा विषय दिला, इतिहास हा विषय दिला, पॉलिटिकल सायन्स हा विषय दिला, तर त्यांनी घेतले असते ना दिल्ली युनिव्हर्सिटी, JNU आणि आणखी कुठली कुठली मोठमोठाली विद्यापीठं आहेत, पुणे युनिव्हर्सिटी, काय मुंबई युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, इथले तज्ज्ञ घेतले असते ना त्यांना IAS किंवा डेप्युटी कलेक्टर केलं असतं ना. त्यांना ते नको आहे, त्यांना रिसर्च स्कॉलर्स नको आहे. आणि ऑप्शनलच्या बाबतीत धोका हा आहे की बहुतांश विद्यार्थी रिसर्च स्कॉलर व्हायला जातात. मी पूर्वी तरी सांगायचो की हे वाचा, हे वाचा, हे वाचा, काही वाचू नका, एवढंच वाचा. कारण त्यांना ते अपेक्षितच नाही. एका गोष्टीवरती फोकस करून त्याच्यासाठी आयुष्य वाहून घेऊन त्याच्यामध्येच काहीतरी शोधत जाणं ही प्रवृत्तीच सिव्हिल सर्व्हिसेसला नको आहे. है ना. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असं जे म्हटलं जातं की तुम्ही सगळीकडे मीडियोकर पद्धतीने टच करून आम्हाला सांगा, मी हेही करू शकतो, मी तेही करू शकतो, मी तेही करू शकतो, मला फक्त आणि मला हे क्विक करता येतं आहे. मला तुम्ही जिल्हाधिकारी करा, महानगरपालिकेचा आयुक्त करा, मला आणखी कुठल्या प्राधिकरणामध्ये पाठवा, मला कुठल्या याचा आयुक्त करा, काही मला द्या तुम्ही. आय विल गो अँड ग्रॅब इट, कॉम्प्रिहेंड इट विदिन द लिमिटेड टाईम अँड टेक ॲक्शन अपॉन इट. सिम्पल. हे मला करायचं आणि हे टेस्ट करणारी ही परीक्षा आहे. एवढ्या याच्यामध्ये हे समजावून सांगा. हां, मग विद्यापीठामध्ये जाऊन मी ते हे शांतपणे वाचून घेतो. मग गौरी देशपांडेंवर हे समीक्षक काय म्हणाले, ते अभ्यासक काय म्हणालेत, मग पुष्पा भावे काय म्हणाल्यात, मग हे काय म्हणालेत, एवढं जर करत बसलं तर ते संपणारच नाही आहे. 250 मार्कांपैकी 10 मार्कांचा रसास्वाद आहे आणि 15 ते 20 मार्कांचा एक प्रश्न आहे. तेवढ्या म्हणजे मला लिहायचेत किती शब्द, 150 शब्द रसास्वादाचे आणि काय 250, पावणे 300 शब्द एका प्रश्नाचे. बस एवढंच माझ्यासाठी गौरी देशपांडे हे तिन्ही लघु कादंबऱ्या मिळून ते आहे. हे मी संपवू शकतो का? इथं मी माझी ओरिजिनॅलिटी संपलं. चित्रमयता मला जाणवते, मला इथं चित्रमयता जाणवते. या प्रसंगामध्ये हां ते उभं राहतं. एखाद्या पटकथेप्रमाणे त्याचं वर्णन आहे. ही सुद्धा निवेदनाची शैली आहे. मला जाणवली, ही माझी ओरिजिनॅलिटी आहे. आणि हे तुम्ही लिहून टाकलं, परीक्षक म्हणून मी मार्क देऊन टाकला. स्वतःला जे करेक्ट वाटतं ना ते बघा. आता UPSCचे रिझल्ट लागलेत बघा, तर तुम्ही बघा टॉप 50 IAS जे काही आहेत, जे मुलं जे कॅन्डिडेट्स झालेले आहेत UPSCमधले टॉप रँकर्सचे इंटरव्ह्यू बघा. प्रत्येकाकडे स्वतःची ओरिजिनॅलिटी आहे. प्रत्येकजण ओरिजिनल काहीतरी वाचतो. मग ते मटेरियल काढताना ChatGPT वापरत असतील,
मटेरियल काढताना हिंदू, इंडियन एक्सप्रेस काढत असतील, प्रिंटमधून वाचत असतील, मॅगझिन्समधून वाचत असतील, वेबसिरीजमधून बघत असतील, स्वतः काहीतरी कॉम्प्रिहेंड केलेलं आहे, स्वतः काहीतरी समजावून घेतलेलं आहे आणि स्वतःच्या शब्दामध्ये ते मांडलेलं आहे. मेंटॉर्स आणि ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे की तुम्हाला त्या दिशेने नेणं, काय चुकतंय काय नाही हे सांगणं आणि तुम्हाला ते इव्हॅल्युएट करत राहणं, ॲसेस करत राहणं. हे मी का बोलतोय? महाराष्ट्रामध्ये गेल्या 13 वर्षांमध्ये म्हणजे 2013पासनं जी काही तुमची MPSC ऑब्जेक्टिव्ह झाली, तर हा आपला सगळा कॅन्डिडेटचं हे सगळं इकडचं हे विसरूनच गेलेलं आहे ऑब्जेक्टिव्हमुळं. आणि जुन्याच ऑब्जेक्टिव्हचे लोक जे आहेत परत आता त्या ट्रेनिंगमध्ये, कारण त्यांनाच ते सगळं स्ट्रक्चर काही डिकोड होत नसल्यामुळं तेच ते तुम्हाला सांगतायत आणि आपण त्याच्यातच जातोय. व्हायब्रंट असणं खूप गरजेचं आहे. लक्षात येत आहे? त्या ओरिजिनॅलिटी स्वतःची जपणं खूप गरजेचं आहे. सतत प्रयोग करून बघणं खूप गरजेचं आहे. लेखन करताना हे असं लिहून पाहू का सर, हा माझं ओरिजिनॅलिटी, हे वैशिष्ट्य मला जाणवलं. तुम्ही लेक्चरमध्ये बोलला नाहीत पण हे मला जाणवलं. मी अशा विद्यार्थ्याच्या शोधात आहे. काल मी 2-3 लोकांना म्हटलो सुद्धा बॅचसाठी की तुम्ही मला येऊन दाखवा, लिहा. काल काही लोकांनी एन्थुजियास्टिकली सर आम्ही जास्त लिहू का, तुम्ही आम्हाला जास्त प्रश्न द्या. मला खूप इंटरेस्टिंग वाटलं ते. मी अशा लोकांच्या शोधात आहे की तुमच्याकडून नवीन मुद्दे येतील. फक्त माझंच लेक्चर त्या उत्तरामध्ये छापा ही माझी अपेक्षा नाही आहे. एखादा नवीनच मुद्दा येऊ शकतो जो मी बोललेला नसेल, मी शिकवलेला नसेल, त्यानं चमकून जायला होतं. आणि तसं जर असेल मग ते भलं साधं असेल, ते साधं असू शकतं, सिम्पल असू शकतं, पण ते तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल ओपिनियन असू शकतं, ते ऑर्गॅनिक असू शकतं, त्याला मार्क आहेत. लक्षात येतं? त्यामुळं टेक्स्टची जास्तीत जास्त खेळत राहायला पाहिजे. किटली फुटली आणि काचेच्या कपारीनं कपाळ कापून त्यातून रक्त व्हायला लागलं. डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखा तो खुर्ची शोधू लागला तेव्हा तिनं धक्का मारून त्याला खोलीबाहेर काढलं. लोटत लोटत दारात नेऊन दार उघडलं. अखेर बाहेर ढकलायच्या आत त्याच्या पॅन्टच्या खिशातून घराची चावी घेतली. म्हणजे सगळी प्रसंगावधान पण आहे, समयसूचकता पण आहे. स्वातंत्र्याबरोबर येतं ती ही सगळी समयसूचकता. स्वतःची सुरक्षितता करण्याची प्रवृत्ती पण गौरी देशपांडेंच्या नायिकांमध्ये आहे. त्यांची टेंडन्सी आहे, ताकद आहे, त्यांची कॅपॅबिलिटी पण आहे. ते प्रसंगावधान त्यांच्याकडे आहे, ती समयसूचकता आहे की व्हॉट इज डेंजर हे ओळखणं. आणि मग त्या क्षणी कुठलीही भीडभाड न ठेवता अपेक्षित हिंसा पण करणं. स्त्री पुरुष संबंधांच्या प्रश्नामध्ये ह्या 4 ओळी आल्या तर इव्हॅल्युएटर मार्क देऊन टाकेल ना की अरे हे वेगळं आहे. नुसतंच प्रेमसंबंध, लग्नसंबंध असं बोलत नाही आहे. पुरुषाशी माझा कुठल्या प्रकारे संबंध येतोय समाजामध्ये, मग मला छेडछाडीच्या प्रसंगात स्त्री पुरुष संबंध आहे का फक्त नात्याच्याच प्रसंगात आहेत? काही नको असलेले स्पर्श आपल्याला सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी येतात का, कुठल्या बाजारात येतात का, त्यावेळेला ते काय संबंध असतात, ह्याविषयी सुद्धा मांडणी अपेक्षित आहे. म्हणजे प्रश्नाने तुम्हाला किती झापडबंद करायला पाहिलं तरी तुम्ही कुठल्याही त्या याच्यात कचाट्यात न अडकणं, स्वतःला मोकळेपणानं लिबर्टी घेऊन व्यक्त होणं, हे मेन्सचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मेन्स ही जास्त इंटरेस्टिंग आहे, लाईव्हली आहे. रायटिंग हे जास्त लिबरेटिंग आहे. तुम्हाला स्वतःला खूप मोठे ॲव्हेन्यूज ओपन करून देणार आहे. नुसतं पाठांतर तिकडे नाही आहे. पाठांतरासोबत एक ॲप्लिकेशन आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं. निबंधामध्ये सुद्धा तेच आहे. काय म्हटलं बघा, आणि मग इतक्या जोरानं ढकललं की तो लिफ्टच्या सरकत्या दाराशी कोलमडून पडला. दणकन दार लावून त्याला चेन लावून हेलपांडत धापा टाकत राधा धप्पदिशी येऊन बैठकीवर पडली. पण तिथं झोपत असे हे आठवण पुन्हा अवसान आल्यासारखी उठली. खसा दिवाणावरचा पलंगपोस, पाहुण्याच्या खोलीतली चादर, अभ्रे, टॉवेल सारं उपसून काढून तिनं धोब्याच्या पोतडीत कोंबलं. आता सारं उपसून काढून तिनं धोब्याच्या पोतडीत कोंबलं. सारं उपसून काढून तिने खसा धुवायला घेतलं. राधाचा स्तर तो नाही आहे. राधाचा स्तर तो नाही आहे. धोब्याच्या पोतडीत कोंबणं हा राधाचा स्तर आहे. हे आपल्याला, हे ओरिजिनॅलिटी आपल्याला कळली पाहिजे आपली. सर्व घरभर पडलेलं त्या दोघांचं सामान भराभर गोळा करून वेडवाकडं जमेल तसं दोघांच्या बॅगातून भरलं आणि मग जाऊन साऱ्या कपड्यांनीशी शॉवरखाली उभी राहिली. त्याचे गलिच्छ शब्द ज्या कानांवर पडले ते फोडावे, त्याचे हात जिथं लागले होते तिथं चटके द्यावे, असं झालं होतं तिला. एकीकडे रडत होती, एकीकडे जबर मार खाल्लेल्या भाटीसारखं हळूहळू कुंथत हुंकारत होती. एकीकडे संतापानं मुठी आवळत दातोट खात होती. किती वेळ निथळत होती कोण जाणे. हळूहळू शांत होत भानावर आली तेव्हा कोणीतरी घंटीवर बोट ठेवून उभं होतं. रुकी असणार, मरू दे.
जे स्वातंत्र्याची किंमत स्त्रीला कोणत्या प्रकारे द्यावी लागू शकते. स्वातंत्र्य जे आहे, स्त्रीला आपण स्वातंत्र्य घेतलं याची किंमत कोणकोणत्या प्रकारे अदा करावी लागू शकते याचा आणखी एक मुद्दा किंवा पॉईंट म्हणून हा आपल्याला नोंद करता आला पाहिजे. आणि मी पुन्हा सांगतो, माझ्या सगळ्या लेक्चरच्या सगळ्या नोट्स तुम्ही काढल्या पाहिजेत. मी इथं काहीतरी बोलतोय म्हणजे माझ्या मनात येईल ते रँडम बोलत नाहीये. विषय सोडून मी अजिबात भरकटत नाहीये. मी विषयाच्याच लाईनला जाऊन हे सगळं बोलतोय. कोणकोणत्या बाबतीत ती किंमत अदा करावी लागते की नाती जी आहेत ती एक प्रकारे तुटण्याच्या पातळीला जाऊन पोचतात. त्याबरोबर स्वतःची वैयक्तिक सुरक्षितता जी आहे ती सुद्धा पणाला लागते. स्वातंत्र्य म्हणजे काय? कारण तिथे गणेश नाही, तिथे अंबुजा नाही, तिथे नीरजा नाही, तिथे आता माधव नाही आणि मी स्वतंत्र आहे. मग माझं स्वातंत्र्य हे भावनिक पातळीवरचं असलं तरी ते शारीरिक पातळीवरचं सुद्धा आहे. मी एकटी आहे खऱ्या अर्थानं आणि सर्वार्थानं एकटी आहे. मग सर्वार्थानं एकटेपण येतं का त्या स्वातंत्र्याच्या किमतीमध्ये? सर्वार्थानं येणारं एकटेपण म्हणजे भावनिक पातळीवर तर तुमचं एकटेपण आहेच आहे, भावनिक पातळीवर तर आहेच आहे, पण शारीरिक पातळीवरचं सुद्धा एकटेपण आहे. आणि ते मग समाजाच्या एकंदरीत सगळ्या स्ट्रक्चरमध्ये एकटी स्त्री म्हणून जी काही असुरक्षितता येते, हाही याच स्वातंत्र्याचा परिपाक आहे काय? हाही याच स्वातंत्र्याचा परिपाक आहे का? या स्वातंत्र्याची किंमत तुम्हाला काय काय द्यावी लागते? रसस्वादामध्ये हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी पहिल्या दिवशीच जे गौरी देशपांडेंची मुलाखत तुम्हाला पाठवली तो म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे. तर नुसत्या त्या जे काही 200 शब्दांची जी मुलाखतीचा तुकडा मी पाठवला त्याच्यावरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात. पुरुषाला जी किंमत द्यावी लागते ती स्त्री, पुरुषाला जी किंमत द्यावी लागत नाही ती स्त्रीला द्यावी लागते. ती किंमत कोणकोणत्या प्रकारची असते? कुठल्याही रसस्वादात तुम्ही हे वापरू शकता. स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत हे वापरू शकता. काय म्हटलंय बघा, रुकी असणार मरू दे, ओले कपडे काढून टॉवेल गुंडाळून, दाराशी येतो थांबून थांबून, घंटा वाजतच होती, दार चेनवर ठेवून तिने उघडलं. म्हणजे दार पूर्ण उघडलं नाही, चेन जी असते ती. बाहेर रुकी आणि तिच्या मागं तो पट्ट्या बांधलेला. रुकी म्हणाली, माय गॉड राधा, काय झालं काय तुला? वेडबिड तर नाही लागलं? क्षणभर काय बोलावं ते राधाला समजेनाच. अखेर ती म्हणाली, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही रुकी, 1 मिनिट थांब, बॅगा देते. म्हणजे मुळातच एकटेपणा आणि तुटलेपणा जो अंगात आहेच आहे, त्यात असा प्रसंग, तर आता पुढे काय होणार हे वाचकाला कळून जातं. दार चेनवर उघडच ठेवून तिनं बॅगा आणल्या, वाटेत थांबून टॉवेल रोबही घातला आणि त्याच्या खिशात 2 रुपये ठेवले. चेन काढून दार पुरतं उघडायच्या आधी म्हणाली, शेजारची बेल दाब. काय चाललंय काय हे? शेजारची बेल दाब, नाहीतर बॅगा घेतल्या वाचून जा. रागानं रुकीचा चेहरा लालभडक झाला. तिला घाम डवरून आला, पण तिनं बेल दाबली. यमुनानं दार उघडलं. आपलं दार लावून चेन काढून ते पुन्हा उघडून राधानं बॅगा बाहेर आणल्या आणि ती यमुनाला म्हणाली, माझी बहीण आत्ता जाते, तिच्या बॅगा घेऊन रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत जाशील का? तिथं टॅक्सी चटकन मिळेल. खिशातून 2 रुपये काढून यमुनाच्या हातावर ठेवल्यावर, बरं रुकी, हॅव अ गुड जर्नी, असं यमुनाच्या तोंड देखलं हसत म्हणून राधानं लिफ्टवर यायच्या आतच दार लावून घेतलं. याबद्दल फुकट विचार करून डोकं शिनवायचं नाही, हा निश्चयही तिनं 5-10 मिनिटातच केला असला पाहिजे, निवेदन जे आहे. कारण आत आल्यावर टेबलापाशी बसून तिनं या आठवड्याचा स्तंभ नरसिंहरावांसाठी लिहायला काढला, तेव्हा तटस्थांचे किती तट तिच्या हातून झरझर लिहून पुरा झाला. जे ब्लॉक्स आहेत आयुष्याचे, व्यावसायिक ब्लॉकमध्ये तिचं प्रवेश करणं आणि ते सहजरित्या करणं, ही तार्किकता, ही बुद्धिमत्ता राधामध्ये असणं. गौरी देशपांडेंची नायिका जी आहे की आता ह्या गोष्टीला पुढे खेचायचं नाही आणि आपल्या कामाला लागायचं, आणि हे ती पचवू शकते. आपल्यावरती, आपल्या शरीरावरती झालेला आघात, मनावरती झालेला आघात, ह्याला किती सहन करायचं आणि ह्याला कुठल्या पॉईंटवरती सोडायचं हे ठरवणारी राधा आहे. आणि म्हणूनच ती स्वतःचा विचार करू शकते आणि म्हणूनच ती इतर स्त्रियांसारखी नाही. आणि म्हणूनच आपण परवाच्या मुलाखतीत जे वाचलं होतं की तुमच्या स्त्रिया बहुतांश स्त्रियांना पटत नाहीत, रुचत नाहीत. का?
कारण गौरी देशपांडे म्हणतात की त्या स्वतः पुरुषसत्ताक आहेत. ज्या स्त्रियांना ह्या माझ्या नायिका पटत नाहीत कारण त्यांच्यामध्ये पुरुषसत्ता, त्यांच्यामध्ये पेट्रियार्की भरलेली आहे. त्या तशा विद्वान नाहीत जशा माझ्या नायिका असतात. त्या स्वतःला त्या याच्यामध्ये बंदिस्त करून घेतलेल्या स्त्रिया आहेत. मग जाऊन तिनं स्पीकर्स परत बाहेर आणले आणि एका ग्लासात रम ओतून तिच्यात बर्फाचे 3 खडे टाकून ती मस्त हळूहळू चाखत ती बऱ्याच दिवसांनी आपली आवडती टेप ऐकत बसली. दुसऱ्या दिवशी मुद्दाम वनिता घरी नाही ही संधी साधून तिनं शेजारी जाऊन गणेशला फोन केला. इंग्रजीत म्हणाली, गणेश, अरे कालच मी तुझ्या मावशीला आणि तिच्या त्या पित्त्याला लावलं हाकलून. बऱ्याच वर्षांनी गणेशचं मोकळं आणि खळखळतं हास्य ऐकू आलं. म्हणाला, गुड फॉर यू. तिलाही हसायला आलं. आता ते शक्य होतं, योग्यही होतं. सहज भावनेनं म्हणाली, ये ना असाच एकदा. पण तो गंभीर झाला. एक एक शब्द तोलत म्हणाला, येणारच आहे आज उद्या. नीराबद्दल काहीतरी आपण करायला हवं असं तुला नाही वाटत? राधानं कपाळाला हात लावला. सारच कसं कथा कादंबरीतल्यासारखं छान जुळून येणार. मोठ्यानं म्हणाली, बघू तू आलास की, आणि तिनं फोन ठेवून दिला. सारच कसं कथा कादंबरीतल्यासारखं छान जुळून येणार म्हणजे जसं सिनेमाच्या आत सिनेमा असतो तसं कथा कादंबरीच्या आत कथा कादंबरीचं वर्णन जे आहे. मुळातच ही जी सगळी स्पेस आहे हीच एक क्रिएटिव्ह स्पेस आहे ना. ही सगळी सर्जनशील जागा आहे. त्याच्यातलं एक पात्र म्हणतं की आयुष्य थोडीच कथा कादंबऱ्यांसारखं चालणार. आणि हे गौरी देशपांडेंच्या एकंदरीत लेखनाचं पण वैशिष्ट्य आहे. लघु कादंबरी या फॉर्मचं देखील वैशिष्ट्य आहे की रूढ सगळ्या संकेतांना मोडून निर्माण झालेलाच हा फॉर्म आहे. स्वतःला जे म्हणायचं, रोजच्या जगण्याविषयी जे बोलायचं, त्याच्यासाठी हा अत्यंत अनुकूल असा फॉर्म आहे लघु कादंबरीचा. गणेश म्हणाला होता खरा आज उद्या, पण पंधरवडा होऊन गेला तरी त्याला फुरसदीचा वेळ झालाच नाही हे राधाच्या पथ्यावर पडलं. आपल्यात आणि रसिक रुकीत घडलेल्या अचाट प्रसंगाची संगती जरी लावता आली नाही तरी एक विचित्र अनुभव म्हणून तो पचवून हातावेगळा करायला तिला अवसर झाला. त्याच्यावरून ती रुकीशी उरलेला कंसात जन्मभर वैर करणार होती अशातला भाग नव्हता. पण निदान रुकी परत कुणा असल्या पित्त्याला घेऊन आपल्या वाटेला जाणार नाही इतकं जरी त्यातून पदरात पडलं तरी खूप झालं असं वाटलं तिला. नीराही 15 दिवसात फिरकली नाही, गणेशही 15 दिवसात फिरकला नाही. किंमत जी आहे स्वतःच्या मर्जीनं जगणाऱ्या स्त्रीला द्यावी लागणारी किंमत. गणेशही 15 दिवसात फिरलेला नाही, नीराही 15 दिवसात फिरलेली नाही. माधव गेलेला आहे. मुलांच्याच शहरामध्ये राधा राहते आहे. स्त्रीला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते, पुरुषाला ती तशी मोजावी लागत नाही. मी परत परत त्याच बिंदूवरती येतोय. शिकणं काय आणि शिकवणं काय त्या गोष्टीला चिकटून चालतोय की गौरी देशपांडे ॲज अ रायटर म्हणून काय ओपिनियन देत आहेत आणि इथं निर्माण काय करतायत हे सुद्धा तपासायला आपण सतत तपासायला पाहिजे. लेखक म्हणून तुम्ही मतं काय मांडत आहात मुलाखतींमध्ये, इतर प्लॅटफॉर्म्सवर, आणि तुम्ही कशा प्रकारचं साहित्य निर्माण करताय, त्या दोघांमध्ये काही एकजिन्सीपणा आहे का, युनिफॉर्मिटी आहे का, हे चेक करत राहणं आणि त्याच्यावरून कमेंट करत राहणं. नीराही 15 दिवसात फिरकली नाही. एकदा फोन करून बिझी आहे असं मोघम कळवलं होतं. शिवाय आणखी एक, नरसिंहरावाच्या कृपेनं पत्रकार या विशेष सदरात तिला फोन मिळायची शक्यता निर्माण झाली होती. तो जो 70चा काळ आहे. तसं म्हणता वेळ गच्च भरला होता. काही कामानं असं नव्हतं, पण दिवस गेले खरे भरभर. पुस्तकं येऊन पडली, ती लावून झाली. अर्ध पडलेलं लेखनकाम मार्गाला लागलं. जाऊन लायब्ररीत नाव घालून आली. क्वचित कुणी भेटायला आलं. एकदा नरसिंहरावांच्या बरोबर जेवायला गेली आणि एकदा तर पर्वणी संध्याकाळची घंटा वाजली म्हणून दार उघडलं तेव्हा दारात परका हसतमुख युरोपियन उभा. नाव सांगितलं बेनेडिक्ट होगलंड. स्वीडिश वाटलं. हसत परत फ्रेंच रेड वाईनची बाटली पुढं करून म्हणाला, हे प्रेझेंट ओलाफनं पाठवलं आहे, त्याचं मी जावई. त्याच्यासारखा डिप्लोमॅटिक कोरमध्येच आहे. ट्रेड डेलिगेशनबरोबर आलो आहे 8-15 दिवसांकरता. पुन्हा बहुसांस्कृतिक संदर्भ की ओलाफ या व्यक्तीशी असणारा या जोडप्याचा संबंध, त्याचा जावई असणारा बेनेडिक्ट, तो घेऊन येतोय फ्रेंच वाईन आणि तो कुठल्या तरी फॉरेन डेलिगेशनबरोबर तिथं येतोय. राधाला आनंदानं लहान मुलासारखं खिदळावंसं वाटलं. ओलाफचा जावई म्हणजे मार्गिटाचा नवरा, त्याची मुलगी जी आहे. ही पात्र यांची नावं पाठ करायला पाहिजे की ओलाफ, मार्गिटा, बेनेडिक्ट.
निवेदन आणि आशयासंबंधी आकृतिबंधाची चर्चा करा, असा जो प्रश्न आपण त्या दिवशी बघितला होता, की ह्या आकृतिबंधामध्ये स्त्रीविषयी जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्हाला तिच्यासाठीचा अवकाश निर्माण करावा लागेल आणि तो अवकाश निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे बहुसांस्कृतिक सगळी व्यक्तिमत्व तिथे आणणं गरजेचं आहे. म्हणून ती इकोसिस्टम आहे आणि म्हणून तो आकृतिबंध तसा आहे. ती सोदाहरण लिहिताना ही नावं जी आहेत ही गरजेची आहे. गेल्या खेपेस पाहिली तेव्हा 15-16 वर्षांची असेल. काय वर्ष जातात भराभर. छान होता मुलगा, ओलापसारखा धिप्पाड नाही. म्हणजे मार्गिटा पुढं लहानखोरच दिसत असणार. जाऊ द्या, तिकडे कुणी पंचायत करत नाही असल्या गोष्टींची. एक कमेंट्री पण येते, तिकडे कुणी पंचायत नाही करत, म्हणजे इकडे पंचायती करतात आपल्याकडे. त्याला आत बोलवत म्हणाली, तू बैस जरा, मी शेजारी जाऊन माझ्या मुलीला फोन करून बोलावते. म्हणजे सारी संध्याकाळभर म्हातारीशी काय गप्पा करत बसायचं, असं संकट नको तुला. छे छे, ते काही नाही, मला तुझ्याशीच बोलत बसायचं आहे. मी इतकं ऐकलंय ओलाफकडून तुझ्याबद्दल, माधवबद्दल. आता हे सगळं त्या मराठीत लिहित आहेत. क्षणभर त्याचा चेहरा झाकोळला, पण परत हसत, मार्गिटा आणि तिची आई नेहमी म्हणतात की ओलाफचं प्रेम तुझ्यावर अधिक की माधववर हे त्यांना ठाऊक नव्हतं, म्हणून मत्सर कोणाचा करायचा याचा निर्णय कधी लागलाच नाही. म्हणजे फरहद असेल, ओलाफ असेल, या जोडप्यावर प्रेम करणारी ही माणसं आहेत. ही केवळ म्हणजे फरहद आणि राधा या एवढ्या एकाच इक्वेशनमध्ये जर तुम्ही अडकलात तर तुम्हाला टेक्स्ट कळलेलं नाही असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे राधा, माधव आणि फरहद असं ते इक्वेशन आहे. प्लस फरहद आणि राधा असंही ते आहे आणि फरहद आणि माधव असंही ते आहे. ओलाफ सुद्धा तसंच आहे की तुमच्या दोघांपैकी त्याचा जीव जास्त कोणावर होता हे जे काही आहे, म्हणजे एका समंजस पद्धतीच्या नातेसंबंधांची ही सगळी चौकट आहे, जी पेट्रियार्कीच्या दृष्टिकोनातनं पाहिली तर ती तुम्हाला कधीच कळणार नाही. जी तुमच्या रूढ, कोत्या, पूर्वग्रह दूषित नजरेतनं पाहिली, आंबट काय म्हणतो त्या प्रकारच्या नजरेनं पाहिली तर हे सगळं तुम्हाला गढूळच दिसणार आहे. तुमची नजर गढूळ असेल तर तुम्हाला हे सगळं गढूळ दिसेल. तुमची नजर स्वच्छ असेल तर तुम्हाला हे सगळं स्वच्छ निरभ्र असं दिसेल. तुम्ही हा विचार करायचा आहे की तुमची नजर कशी आहे. तुम्ही हा विचार करायचा आहे की तुम्ही कुठल्या संस्कृती, कुठल्या याच्यातनं त्याच्याकडे बघताय, काय भावनेनं त्याच्याकडे बघताय. तुम्ही उदार आहात का मनानं. तुम्ही इतरांविषयी तुमच्या मनामध्ये माणुसकी आहे का, मानवता आहे का. आणि हेच सगळं रिफ्लेक्ट होतं तुमचं LGBTQ समुदायाकडे तुम्ही कसं बघता. म्हणजे आत्ता सगळं तुम्ही जे बघत असाल, कॉक्रोच जनता पार्टी आहे, मग त्याच्यामध्ये सहभाग घेणारे लोक आहेत, मग त्याच्यामध्ये कोणी गे आहे, कोणी ट्रान्सजेंडर आहे. मग तुम्ही एखाद्या गोष्टीला क्रिटिसाइज करताना जेंडरवरती बोलताय का, तुम्ही जेंडरचं तिथे चेष्टा करताय का, तुम्ही त्यांच्या हावभावांची चेष्टा करताय का. याच्यावरून तुमच्या आतमध्ये पेट्रियार्की किती भरलेली आहे हे लक्षात येतं. आणि ज्या वेळेला आपण ट्रान्स किंवा LGBTQ समुदायाची चेष्टा करत असतो तेव्हा आपण त्यांची चेष्टा करत नसतो, आपण आपली स्वतःची चेष्टा करत असतो. आपल्या आतमध्ये असणारं जे सगळं ऑपरेशन आहे, आपलं जे सगळं सेक्शुअल दमन आहे, आपलं जे सगळं काय आपण म्हणतो जी सगळी वखवक आहे, त्याचंच प्रकटीकरण आपण दुसऱ्यांवर टीका करून करत असतो. हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तर ते जर तुमचं असेल तर ते इथे रिफ्लेक्ट होणारच आहे. इथे जे म्हणतोय की बेनेडिक्ट म्हणतोय की ओलाफचं नेमकं हे कुणावर आहे. मार्टिना आणि तिची आई नेहमी म्हणतात की ओलाफचं प्रेम तुझ्यावर अधिक की माधववर हे त्यांना ठाऊक नव्हतं, म्हणून मत्सर कोणाचा करायचा याचा निर्णय कधी लागलाच नाही. बैस ना, आपण ही बाटली तर संपवू. शिवाय मी चीज आणली आहे आणि कॅव्हिअर आणि एक हॅम. कम ऑन, लेट्स हॅव अ फीस्ट. म्हणजे खाद्यपदार्थांचं सगळं प्रोफाईल जर तुम्ही बघितलं, युरोपियन आहे, हॅम आहे, वाईन आहे, तर हे सगळं तत्कालीन मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण बहुजन याचं नाहीच आहे. तुम्हाला हे मर्यादा म्हणून नाही, ही चौकट म्हणून ते समजूनच घ्यावं लागेल. आणि हे लेखनामध्ये नकारात्मक वाटू न देता तुम्ही हे परीक्षकाला सांगायला पाहिजे. नकारात्मक टोन न ठेवता. हे काय, गौरी देशपांडेंचं लिखाण वरच्या वर्गातल्या स्त्रियांचं. गौरी देशपांडेंच्या लेखनातल्या कथात्मक साहित्यामधल्या नायिकांना खूप मित्र असतात. मला जर परीक्षकाला जर नकारात्मक सेन्स आला तर त्याचा उपयोग नाही. तुम्ही ते बनवूनच पेपर लिहिला पाहिजे. एक पान गळवायचं उत्तर लिहायचं ना तर गौरी देशपांडे बनून उत्तर लिहिलं पाहिजे. जेव्हा मी जात चोरली होती ना तर बाबूराव बागुल बनून उत्तर लिहिलं पाहिजे.
या सत्तेत जीव रमत नाही म्हटलं की नामदेव ढसाळांचं ते सगळं आलं पाहिजे. तो राग, तो आंस्ट त्या उत्तरामध्ये आलं पाहिजे. साष्टांग नमस्कार लिहिलं तर ते सगळं तुमच्यामध्ये ते आलं पाहिजे. ती जाणीव आली पाहिजे, विनोदाची जाणीव आली पाहिजे, ते सगळं उपहास आणि ते सगळं आलं पाहिजे. ब्राह्मण कन्या लिहित असताना श्रीधर व्यंकटेश केतकरांची जी प्रखर बुद्धिमत्ता आहे, जी प्रखर समाजशास्त्र त्यांचं सगळं आकलन आहे, ते आलं पाहिजे. ते टेक्स्ट तुमच्या आतमध्ये इतकं भिनलं पाहिजे. म्हणजे सुरेश भटांचंच आहे की मी जे मागेही म्हणालो होतो की रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, प्रश्न बदलला की पर्सनॅलिटी बदलली पाहिजे, इतकं ते टेक्स्ट भिनायला पाहिजे. आणि म्हणून त्या टेक्स्टचं वाचन ऑर्गॅनिकली करायला पाहिजे. बाकीचं काहीच नाही वाचायचं. पेपर 2च्या 250 मार्कांसाठी फक्त ही 12-13च पुस्तकं जी आहेत, म्हणजे 18-19 पैकी 12-13 पुस्तकं 100% पोटेन्शियलने वाचायची. बाकी अशी वरवर थोडंसं बघितलं तरी त्याच्याकडे चालेल. आणि मग खरंच दोघांनी बसून पोटभर बडबड केली होती. म्हणजे पोटभर बडबड शब्दप्रयोग जो आहे, पोटभर खाल्लं प्यायलं होतं, गाणी ऐकली होती, फोटो पाहिले होते. रात्रीचे 12 वाजून गेल्याचं लक्षात सुद्धा आलं नव्हतं. तो निघून गेला तेव्हा जरा विषादानंच तिनं म्हटलं, गणेश एवढाच असेल की हा. प्रत्येक वेळेला ती तुलना आहे बघा. वनिता, हिला जे जमलं ते नीरजाला आणि माझ्या मुलींना का जमू नये. बेनेडिक्ट जो आहे तो गणेश एवढाच असेल पण किती माझ्याशी चांगलं बोलला. निरीक्षणाच्या भिंगाखाली ठेवते, पण निरीक्षणाची फुटपट्टी कुठली आहे? स्वतःच्या आयुष्यातले नातेसंबंध. म्हणजे हवंय काय अल्टिमेटली की गणेशनेही असंच वागावं, नीरजानेही असंच वागावं, जे वनिता वागते, जे बेनेडिक्ट वागतो आहे, ही अपेक्षा आहे. हे भाबडेपण आहे. म्हणजे अत्यंत तीक्ष्ण, बुद्धिमान, तार्किक स्वभावाची स्त्री सुद्धा एका अवचित क्षणी हळवी होते आणि भावनेची गरज तिलाही असते. आणि हे सत्य आहे. आणि याच्यातून ते सगळं दुःख आणि संघर्ष आणि याच्यातून तो उदासपणा येतो. माणूस त्या कुठल्याच भावनेतनं पूर्णतः मुक्त होऊ शकत नाहीये, हे सांगणाऱ्या गौरी देशपांडे. आणि म्हणून गौरी देशपांडेंचं लेखन खरं आहे. त्या काही केवळ आता स्त्रीवादी लेखन करते म्हणून हे बाजूला ते बाजूला ते बाजूला असं करून पुढे जाऊ शकत नाही. त्या स्त्रीचा माणूस म्हणूनही विचार करतात. अर्थात ते 100% स्त्रीवादी आहे का नाही हे आपण नंतर बघूया. स्त्रीवाद काय आहे काय नाही, त्याचं राजकीय विचारधारा म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं जातं. आणि मराठीमध्ये तो स्त्रीवाद तितक्या प्रखर जाणीवेनं सर्जनशील लेखनामध्ये येतो की नाही हा वेगळा विषय आहे. गौरी देशपांडेंचा तर तो येतच नाही, पण इतरही लेखिकांचा तो येत नाही, हा त्यातला महत्त्वाचा भाग. आत्ता आपल्याला तिकडे जायचं नाही, पण या सगळ्याचा विचार उत्तर लेखनामध्ये झाला पाहिजे. गणेश एवढाच असेल की हा. कधी गणेशशी बसून आनंदानं 12 वाजेपर्यंत गप्पा केल्याचं आठवलं नाही तिला. मग तो अवकाश राधाने निर्माण केला नाहीये की गणेशने निर्माण केला नाहीये. कधी 12 वाजेपर्यंत गणेशशी बसून गप्पा केल्याचं आठवलं नाही तिला. तो गप्पांचा अवकाश राधा निर्माण करू शकली नाही की गणेश निर्माण करू शकला नाही. हा प्रश्न अनुत्तरित आहे. आणि त्या प्रश्नाला सामोरं जाण्याचं काम वाचकांचं आहे, म्हणजे तुमचं आहे. अनुत्तरित आहे प्रश्न. आणि तुमच्यासमोर तो प्रश्न गौरी देशपांडेंनी लेखिका म्हणून उभा केला आहे की कोण आहे मग, कुणामुळं 12 वाजेपर्यंत गप्पांचा अवकाश निर्माण झाला नाही? राधाच्या अतीव घेतलेल्या चॉईसेसमुळं तो संवाद आहे की नाही. माझ्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम केलं म्हणून का? मी माझा स्वार्थ बघितला, त्याग केला नाही म्हणून का? ही माझ्यावर वेळ का आली की नाही गणेशबरोबर, नीरजाबरोबर, अंबुजाबरोबर ते नातं निर्माण होऊ शकलं? आणि हा प्रश्न अनुत्तरित आहे. ठाम पण नाही आहे की गणेशचंच चुकलंय, त्याने मला स्वीकारायला पाहिजे होता, गणेशनेच माझं व्यक्ती म्हणून आदर करायला पाहिजे होता, आणि तरीही मुलगा म्हणून त्यांनी त्याची भूमिका बजवायची होती. मला माझं स्वातंत्र्य असेल तर गणेशलाही ते दिलं पाहिजे. मग भलेही त्याची समज कमी असेल, अधिक असेल. तुमच्या समोर प्रश्न ठेवणं, वाङ्मय, साहित्य, कथा, कविता हे काही गाईड नाही आहे, मार्गदर्शक नाही आहे की चला 1+1=2. ते तुमच्यासमोर तुमच्या आयुष्याला उघडं करून ठेवतात, तुमच्यासमोर प्रश्न उभे करून ठेवतात, तुम्हालाच विचारामध्ये पाडणं, रेट्रोस्पेक्टमध्ये नेणं, तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये नेणं, हे काम साहित्य करत असतं. कोण बरोबर आहे याचं उत्तर लेखक देत नाही की हां हे बरोबर आहे बरं का. ते गणित होईल. विज्ञान नाही आहे, ती काही कुठली रासायनिक अभिक्रिया नाही आहे, तो भूगोल नाही आहे की हे आहे एल निनो आहे, ला निनो आहे, असा इफेक्ट आहे, दाब कमी झाला मग तापमान असं झालं. हे वाङ्मय, हे साहित्य आहे. त्यानंतर 2च दिवसात गणेश उगवला संध्याकाळचा, आणि त्यांच्या गप्पा 12 वाजेपर्यंत चालल्याही कधी नव्हेत त्या. रेअर.
सुदैवानं गणेश आला तेव्हा एकटाच आला. भरीतभर सुलक्षणा आली असती तर तिने विषयच काढू दिला नसता. मग पुन्हा सुलक्षणा आणि गणेश हे नातं. मीराबद्दल बोलायचा तेही तिच्या अप्रोक्ष. गणेशला काहीतरी हक्क होता, सुलक्षणाला काडीचा नव्हता. तो आला संध्याकाळचा. नुकतंच पोस्टमननं फरहादचं जाड पत्र आणून टाकलं होतं म्हणून राधा चांगल्या मूडमध्ये होती. इकडल्या तिकडल्या गप्पा, आठवणी, गॉसिप, चकाट्या, खास फरहदी मतं फरहदच्या शैलीत वाचून हसत होती. आल्या आल्या आईला खुश बघून गणेशने विचारलं, काही विशेष? विचार न करता राधा म्हणून गेली, फरहदचं पत्र आलंय. आणि गणेशच्या भोवयात उमटलेली आठी बघून गप्प झाली. परत दिल्लीची कडू आठवण तोंड वाईट करून गेली. पण तसंच पुढं म्हणाली, इकडे टेबलाशी बसू, चहाही करते. आज जाऊन चहा करून आणि तो तिनं मनाला पुन्हा पुन्हा बजावलं होतं, गणेशवर आज रागवायचं नाही. गणेशशी कसं वागायचं ह्याची मनामध्ये तालीम करत असलेली राधा आहे. म्हणजे आई आणि मुलाचं सहज नातं इथे नाही, ही एक कमेंट्री आपली येऊ शकते. तो म्हणेल त्याचा सरळ अर्थच तेवढा काढायचा, वाकडं मनात सुद्धा आणायचं नाही. मग बोलण्यात तर नाहीच नाही. गणेशच्या पहिल्याच वाक्यानं हा निश्चय धुळीला मिळतो की काय असं झालं. तो चहा ओतत म्हणाला, मी आणि सुलक्षणा आमचं दोघांचंही मत पडलंय की या बाबतीत नीराशी तुझ्यापेक्षा आम्हीच बोलणं योग्य होईल. यापैकी कुठल्या विधानाला प्रथम आक्षेप घ्यावा हे कळेना राधाला. पहिल्यांदा विचारावंसं वाटलं की नीराबद्दल तू सुलक्षणाशी काय म्हणून बोलावंस. म्हणजे गणेशची पत्नी आहे, म्हणजे इतकं तुटक पण नाही, तर सुलक्षणा लांबच राहिली याच्यातनं. मग तो म्हणाला असता, सुलक्षणा माझी बायको आहे, मला सर्वात जवळची आहे. मग तिला वाटलं विचारावं की मी नीराची खुद्द आई जिवंत असताना सुलक्षणानं काय म्हणून या बाबतीत ढवळाढवळ करावी. ढवळाढवळ आणि हस्तक्षेप आणि त्याच्या असणाऱ्या मर्यादा. म्हणजे तुमचं स्वातंत्र्य काय आहे की ते तुमच्यापासून तेवढ्याच अंतरावर, ते माझ्या नाकाच्या पुढे येता कामा नये. स्वातंत्र्याची व्याख्या करतो की नाही आपण, की मला स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुमचं स्वातंत्र्य तुमच्या झोनमध्ये, माझं स्वातंत्र्य माझ्या झोनमध्ये. तुमचं स्वातंत्र्य माझ्या इथपर्यंत यायला लागलं की मी तुमचा हात धरून तुम्हाला लुटून द्यायला मोकळा. सुलक्षणानं ढवळाढवळ करायची काय गरज आहे. पण जीभ आवरून प्रत्यक्षात ती म्हणाली, हो तुम्ही नीराच्या जास्ती बरोबरीचे, तेव्हा तिच्या समस्येचा अधिक सहानुभूतीने विचार करणं तुम्हाला शक्य आहे असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. तरी पण मला वाटतं ती तुमचं काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. नाही, मला अगदी तसंच अभिप्रेत नव्हतं, पण स्पष्टच सांगतो आई, तिला या बाबतीत काही सांगायचा तुला अधिकार आहे असं मला वाटत नाही. म्हणजे काय, माफ कर, पण मी दिल्लीला पप्पा गेल्यावर याबद्दल काही बोलायला तोंड उघडलं होतं तेव्हा तुम्हाला झटकून टाकलंस. बोललास तर परत भेटणार नाही म्हणालीस, तेव्हा प्रसंग तसा होता म्हणून मी काही म्हटलं नाही. पण अजूनही तू तशाच मूडमध्ये असशील तर मग आपण हेही इथं थांबूया. फरहद संबंधीची सूचकता जेव्हा गणेश काढतो, राधानं कुठल्याच्या योगविषयक पुस्तकात वाचलं होतं की श्वासोच्छवासाचं नीट नियमन करणं जमलं की इंद्रियांवर ताबा ठेवता येतो. त्याप्रमाणे आता खूप धीरानं लांब लांब श्वास घेत तिनं आपल्या रागावर ताबा ठेवायला पाहिलं. गणेशही तिच्याकडे बघत थांबला होता. ती त्याच्याकडे बघता बघता तिला एक आश्चर्यकारक शोध लागला. तो हा सगळा प्रस्ताव, ही सगळी तिच्या मते उचापत करतोय ती मनापासून पोटतिडकीने. हेतू, इंटेन्शन जे आहे गणेशचं, ते त्याच्या वैचारिक दृष्टीनं हे प्रामाणिक आहे. अनेक वर्ष काही अगदी गृहीत धरलेलं चक्क खोटं निघावं म्हणजे एकदम सगळीच गृहीत तपासायचं अंगावर येऊन पडतं. ती एकदम मोठी जोखीम अंगावर आल्यासारखं राधाला वाटलं. गणेश नुसता आकसानं आपल्याला त्याच्या बापाला दुखवायला बघत असतो, हा गेल्या 20 वर्षांचा आडाखा चुकला तर नाही ना. सतत निरीक्षण आणि सतत चिकित्सा, आपलं तर चुकलं नाही ना. ठाम नाही आहे गौरी देशपांडेंची नायिका, स्वतःच्या ती सगळीकडे उदारतेनेच बघते आहे की चुकलं आहे का आपलं. आपण त्याच्याच पारड्यामध्ये ते सगळं टाकतोय, दोष टाकतोय की हा बापाविषयी कसानं बोलतोय, आपलं स्वातंत्र्याला खुपतोय, हा आपल्यापासून तुटला आहे. पण हे चुकलं तर नाही ना. कदाचित अंबू 10-12 वर्षांपूर्वी म्हणाली होती तेच खरं ठरलेलं असायचं. आपल्यापेक्षा वेगळी ती सगळी माणसं समजून न घेता, म्हणजे आपण जो रसास्वाद पहिला लिहिला ना त्याचा रेफरन्स आहे. आणि त्या रसास्वादामध्ये जर तुम्ही हे लिहिलं तर तुमचे जिथं 5 द्यायचे तिथं 7.5 सुद्धा होतील, तिथं 7 सुद्धा होतील. की काय, आपल्यापेक्षा वेगळी ती सगळी माणसं समजून न घेता नुसती निकालात काढली की काय आपण है ना. ते जे येतं वाक्य की तुमच्यापेक्षा वेगळं जगणारी माणसं काय मठ्ठ आहेत, निर्बुद्ध आहेत. हो, मग मीही त्यातलीच आहे.
इंटरनॅशनल याच्यावर न बोलणारी, अभ्यास जाडजाड पुस्तकात डोकं खुपसून न बसणारी. मग इथं राधा त्या विचारांमध्ये जाते की आपल्यापेक्षा वेगळी ती सगळी माणसं समजून न घेता नुसती निकालात काढली की काय आपण. गणेश ज्या तऱ्हेचं आयुष्य जगला, जगतो, त्याच्यातून खरोखरच त्याला काहीतरी हाती लागण्याजोगं, जपण्याजोगं मिळतंय तर. म्हणजे इतरांचाही जीवनविषयक दृष्टिकोन हा योग्य असू शकतो की काय याची चिकित्सा करू पाहणारी राधा. प्रथम त्यानं बालिश बुद्धीनं दाखवलेल्या तुच्छतेला, उपहासाला आणि असहिष्णुतेला आपण फटकन तसंच उत्तर दिलं आणि मग आपल्यातल्या संवादाचा तोच साचा ठरून गेला. केवळ तो माधवसारखा नाही म्हणून आपण कमी लेखला, पण त्याचे स्वतःचे असे गुण आहेत, त्यांच्याकडे डोळेझाकच केली. आता त्याच्या चेहऱ्यावर काही आढ्यता, तुच्छता नाहीये. थोडा दमला भागलेपणा, गांजलेपणा, थोडी चिंता, बराचसा निश्चय, आईची थोडी भीतीसुद्धा. 25 वर्षांपूर्वीचा गणेश त्यांच्यापुढं हातात कसल्याशा फुटलेल्या वस्तूंचे तुकडे घेऊन उभे राहत असे, अगदी तसाच चेहरा. वर्षापूर्वीच तोडलेल्या गणेशसाठी तिच्या स्तनात मायेचा पान्हा टवटवून आला. आपण जी चर्चा करतोय की सगळी तार्किकता एका बाजूला आणि निसर्ग सुलभ असणारी पोटच्या लेकरासाठीची माया एका बाजूला. मायेचा पान्हा टवटवून आला की हेट्रेड आहे पण माया आहे. त्याच्या छोट्याशा लांबुळक्या मातृमुखी चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली, खूप वर्षांचं आहे बोलायचे गणेश, बोल बाप्पा मी ऐकते. बोल बाप्पा मी ऐकते. बाप्पा हे संबोधन. लहानपणीची ती पदवी ऐकून गणेशची जीवनी रुंदावली, पण तरीही गंभीरपणच तो म्हणाला, तू आणि पप्पांनी दोन्ही हात भरून एकमेकांच्या आणि इतक्या सगळ्यांच्या पदरात प्रेम ओतलत, त्यातली एखादी मूठ भरून आम्हा मुलांच्या वाट्याला का नाही आलं आई? रसास्वाद लिहायला पाहिजे याचा. तू आणि पप्पांनी दोन्ही हात भरून एकमेकांच्या आणि इतक्या सगळ्यांच्या पदरात प्रेम ओतलत, त्यातली एखादी मूठ भरून आम्हा मुलांच्या वाट्याला का नाही आली आई? याचा रसास्वाद लिहायला पाहिजे. तिथं सगळं गौरी देशपांडेंचं आकलन तुम्हाला उत्तम रीतीने मांडता येऊ शकतं. यातली एखादी मूठ भरून आम्हा मुलांच्या वाट्याला का नाही आलं? मग तिथं तुम्ही सगळे रेफरन्सेस देऊ शकता. राधाला एकदम हुंदका फुटला. कसं बसं म्हणाली, गणेश गणेश. तिच्या डोळ्यांसमोर उभे राहिले निरनिराळे देश, तिथं निरनिराळ्या हालपेष्टांना, कटकटींना, कधीकधी चक्क गरिबीला सुद्धा जिद्दीनं तोंड देत या मुलांच्या खस्ता खाल्लेल्या. निरा झाल्यावर काय तो माधवचा पगार कामाला हातभार लावायला एखादं माणूस ठेवणं इतका वाढला होता. तोपर्यंत घरकाम, लेखन, मुलं राधाला आठवलं. एकेका वेळेला ती किती निराश होऊन जायची. गणेशला गोवर झाला होता तेव्हा दिवसभर काम करून आल्यावर सुद्धा तिला विश्रांती मिळून म्हणून माधव रात्रीचा जागत असेल. कुठं बरं होतं ते? कुठल्या तरी पूर्वेकडच्या देशात. स्वतःची बाजू सावरणं ज्याला आपण म्हणतो. तिला बोलायला अवसर न देताच गणेश पुढे म्हणाला, आमच्या खस्ता खाल्ल्याबद्दल नाही म्हणत मी. त्या काय सर्व आईबाप आपल्या मुलांच्या खातातच, पण आमच्यासाठी म्हणून तुम्ही कशाकडे पाठ फिरवलीत? कशाला नाही म्हटलंत? आणि हाच तर दोघांमधला क्लॅश आहे ना. आमच्यासाठी तुम्ही कशाला नाही म्हटलं? कशाकडे पाठ फिरवली? आईबापांनी मुलांसाठी स्वार्थत्याग करावा, ही मराठी मध्यमवर्गीय याच्यामध्ये जी काही सगळी रुजलेली ही सगळी परंपरा आहे आपली, की आई त्यागी असते, वात्सल्य सिंधू आई है ना. श्यामची आईमध्ये आहे की आचार्य अत्र्यांची प्रस्तावना आहे की मातृप्रेमाचे महान मंगल स्तोत्र वगैरे त्यांनी जे म्हटलंय की सगळं मी सोडू शकते बाळा तुझ्यासाठी, तर तू आई म्हणून महान आहे. जी आई सोडत नाही मग तिचं काय खरं नाही. ती तिच्यामध्ये प्रेमच नाही. आपण म्हणतोय की नाही, बऱ्याचदा होममेकर असणाऱ्या ज्या काही महिला आहेत, गृहिणी आहेत, त्या मुलांना सांगतात, इतर बाया सोडून जात होत्या मुलांना तेव्हा मी इथे घरामध्ये होते, मी तुझ्यासाठी नोकरी केली नाही, मी करू शकत होते वगैरे. म्हणजे मुलांवरही ते जे काही आहे जाणवू देणं. तसंच आहे की तुम्ही कशाकडे पाठ फिरवलीत, कशाला नाही म्हटलं. जर ते केलं तर ते थोरपण. आणि मगाशीच आपण बघितलं, मगाशी म्हणजे याच्या अगोदर आपण कुठेतरी वाचलेलं आहे की स्वार्थत्याग केला नाही म्हणून मी परकी झाली का. तिला बोलायला अवसर. राधाला वाटलं प्रेमाची किंमत फक्त स्वार्थत्यागातच करायची असते का? प्रेम कशानं सिद्ध होतं? कारावासातून पत्रेमध्ये खूप चर्चा आहे बघा ती. प्रेम कशानं सिद्ध होतं? प्रेम म्हणजे नेमकं काय? दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात म्हणजे नेमकं काय करतात? प्रेम म्हणजे स्नेह आहे का? प्रेम म्हणजे मैत्री आहे का? प्रेम म्हणजे त्याग आहे का? काय आहे? प्रेमाचे आयाम काय असतात? मग स्वार्थत्याग म्हणजे प्रेम आहे का? की स्वार्थत्याग नसलं तर प्रेम नसतं का? मग काय आहे की ते प्रेमाला प्रेम म्हणून
बनवतं. कुठली चौकट आहे की हे केलं की प्रेम आहे, हे केलं की हे नाही केलं की प्रेम आहे? कसं कसं ठरतं? प्रेम आहे म्हणजे नेमकं काय करायचं असतं? कॉम्प्रोमाइज हे प्रेम आहे का? स्वतःचं हित सोडणं हे प्रेम आहे का? मी माधवला सोडून यांचं शिक्षण करायला इथं राहिले असते तर तो गणेशला प्रेमाचा पुरावा वाटला असता. तिच्या मनातलं जणू जाणूनच तो म्हणाला, रडू नकोस आई, मी फक्त तुम्ही आम्हाला शिक्षणासाठी दूर पाठवलं, त्याच्या संबंधी बोलत नाही. ही पात्र एकमेकांशी कशी बोलतायत बघा. निवेदनाचा स्तर जो आहे तो समजावून घेतला पाहिजे. आकृतिबंधाचा प्रश्न लिहिताना जीवनविषयक दृष्टी आणि त्याच्या संबंधित असणारे संघर्ष, त्याच्यातले पेच, त्याच्यातले प्रश्न वाचकासमोर उघडे करण्यासाठी ही सगळी पात्र योजना गौरी देशपांडे नावाची लेखिका करते, हे समजून घ्या. घटना घडत नाही आहेत, पात्र एकमेकांशी बोलतायत आणि त्या संवादातून, त्या चर्चेतनं आपल्यासमोर ते सगळं उभं राहते की विच काइंड ऑफ लाईफस्टाईल जी आहे ती आपल्याला योग्य वाटते, काय करतोय आणि याच्यात स्त्री कुठे आहे. ते सगळे प्रश्न आपल्यासमोर उभे करण्याचं काम गौरी देशपांडे करतायत की शिक्षणासाठी दूर पाठवलं त्याच्या संबंधी बोलत नाही. त्यामुळे या सगळ्या चर्चेचा स्तर हा बौद्धिक आहे. सगळ्या चर्चेचा जो काही सगळा स्वर आहे तो तात्विक आहे. तो डे टू डे संभाषणातला नाही, दैनंदिन नाही आहे की काय बरं आहे का, चहा कसा आहे, चहा घेतला का, पाऊस अजून पडला नाही, 15 जून निघून गेला वगैरे, असलं सगळं तिथं काही नाही आहे. की महागाई खूप वाढली आहे, तेल महाग झालं आहे, गॅस वापरू नका म्हणलेत, असलं काही प्रकार नाही आहे. जे बोलायचे तेच आहे तितकं. पण वागलात तसं वागून आमच्या पुढं काय तऱ्हेच्या आयुष्याचा, काय तऱ्हेच्या प्रेमाचा आदर्श ठेवलात तुम्ही. स्वतःच्या आयुष्याचं एक परिपूर्ण सुंदर शिल्प बनवताना दुसऱ्या कुणाचीही कशाचीही कदर न करण्याचा, हेच पहा. नकळत त्याचा आवाज चढून धारदार झाला. जे अंबू म्हटली होती तेच गणेश इथे वेगळ्या शब्दात म्हणतोय. स्वतःच्या आयुष्याचं एक परिपूर्ण सुंदर शिल्प बनवताना दुसऱ्या कुणाचीही कशाचीही कदर न करण्याचा काय आदर्श ठेवलात तुम्ही. स्वतःचं आयुष्य परत परत मी जेव्हा वाचतोय तेव्हा याचा अर्थ आहे की ह्या ओळी पाठ झाल्या पाहिजेत. टेक्स्टमधल्या 10, 15, 20 ओळी मुखोद्गत असल्या पाहिजेत. कारण आयत्या वेळेला आपल्या हातातनं त्या ओळी उत्तरांमध्ये सुटतात आणि त्यानं उत्तराला छान असा फ्लेवर येतो. फूड कसं आपण गार्निश करतो की नाही, की याला थोडंसं सजवूया, याला थोडीशी कोथिंबीर वरून पिरूया, याला थोडंसं किसून खोबरं टाकूया, ही डिश आता प्रेझेंटेबल झाली. इथे काहीतरी, तिथे एखादं कसलं तरी पान लावूया, इथे काहीतरी स्टिक ठेवूया, आपण असं करतो की नाही. आपण म्हणजे सगळेच. स्वयंपाक करणं ही काय फक्त स्त्रीचं काम नाही, ते सगळेच करतात. तर ते जे काही आहे ते प्रेझेंटेबल करणं, ते प्रेझेंटेबल करण्याचं काम जे आहे ना ते या ओळी करतात. काय तऱ्हेच्या प्रेमाचा आदर्श ठेवलात तुम्ही. स्वतःच्या आयुष्याचं एक परिपूर्ण सुंदर शिल्प बनवताना दुसऱ्या कुणाचीही कशाचीही कदर न करण्याचा आदर्श ठेवलात तुम्ही. हेच पहा. नकळत त्याचा आवाज चढून, हे सुद्धा रसास्वादाला एक्सपेक्टेड आहे. अंबू आणि हे गणेश एकाच सोबत असणारे अंबू गणेश, की तुमचंच आयुष्य तुम्ही जगलात, दुसऱ्यांचा विचार केला नाही. माझं आयुष्य हे सुंदर शिल्प, दुसऱ्यांची राख का होईना. फरहद पटेलच्या नाव येतंय पूर्ण, फरहद पटेलच्या, म्हणजे तटस्थता जी येते ना, फरहद नाही, फरहद पटेल. आणि तुमच्या संबंधात जग काय बोलतं याची तुम्हाला दखल सुद्धा नव्हती. आपल्या कुठल्याच कृत्याचा आपली मुलं, आई वडील, भाऊ बहिणी, फार काय मित्रमैत्रिणी यांच्यावर सुद्धा काय परिणाम होईल याचा विचार नव्हता. मग आता नीरानंच तो सर्व विचार करावा असं तिला तू कसं सांगणार आहेस. काय मॉरल राईट तुला बनणार आहे की नीरानं एका विवाहित पुरुषाच्या नादी लागू नये. मुळातच लग्नात असलेल्या एका पुरुषाशी नीरानं संबंध ठेवू नये हे तू कसं सांगणार आहेस. तू विचार केलास का आमचा. मग हाच आहे की मला ही किंमत द्यावी लागते. पुन्हा स्त्री ही फरजची मैत्री आहे, माझं जगणं आहे. मग सगळं हे माझ्यासाठी नाहीच आहे का. मला जर मोकळेपणानं जगायचं आहे तर मग हे लग्न माझ्यासाठी नाहीच आहे का. ही कुटुंब संस्था माझ्यासाठी नाहीच आहे का. मी एकटी स्त्री म्हणूनच जगले तरच मला स्वातंत्र्य मिळेल. पण मग त्याच्याबरोबर मला इतरही किंमत मोजावी लागेल का. मग अशी जी मी किंमत म्हटलो, मग मला तिथे सिक्युरिटीची किंमत मोजावी लागेल का. त्याच्या बोलण्याची गाडी कधी फरहदवर येणार हे राधाला अपेक्षित होतं. त्या बाबतीत त्याच्याशी काहीही न बोलायचं तिनं ठरवलं. पण आपल्याच जोशात असलेल्या गणेशला उत्तराची वाट बघायची नव्हतीच. उत्तरं नकोच होती त्याला. किती वर्ष साठवण बनवलेली केस तो भराभर मांडत होता. राधा मनात म्हणाली, हा वकील नसता तर आपला अपराध सिद्ध करणारे मुद्दे इतक्या भरभर त्यानं गोळा करून मांडले असते का. पुन्हा निरीक्षण स्वतःच्या मुलाचं.
तो बोलतच होता, 5-6 वर्ष अगोदरपर्यंत सुद्धा मला तुमचा इतका राग येत असे, विशेषतः तुझा. म्हणजे आता तो कमी झाला. मग दिल्लीला आता आपण एकदम काही महत्त्वाचं बोलणार अशा जाणीवेनेच काय गणेश अडखळला. राधानं नुसतंच मानेनं त्याला पुढे बोलायला खुणावलं. पहा, तू टोपण नावानं लिहितेस म्हणून ते लेख कोणाचे आहेत हे जाणकारांना कळायचं राहिलं नाही. कित्येकदा त्यात आपल्या सरकारच्या धोरणावर टीका असे, कित्येक अधिकाऱ्यांची कधी नावानं तर कधी सूचनेनं टावाळी देखील असे. पप्पांच्या एकूण करिअरवर त्याचा परिणाम होतो की नाही हा विचार तुझ्या मनाला शिवतही नसे. थांब, मला माहीत आहे की तो विचार त्यांच्याही मनाला कधी शिवला नाही. इनफॅक्ट बऱ्याच वेळा ते तुझ्याशी सहमत होते, पण तरी तो विचार कधी केला नाहीस हे खरंच. म्हणजे इतक्या वेळ गणेश हा खाजगी आयुष्याच्या निवडीबद्दल बोलत होता, आता तो तिच्या व्यावसायिक निवडीच्या स्वातंत्र्याबद्दलही बोलतोय. स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारची निवड आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करावी लागते. परत मी त्या मुलाखतीकडे जातोय आणि त्या प्रत्येक निवडीची किंमत तिला चुकवावी लागते आहे की मला माझ्या लेखांमध्ये कुठलं डिप्लोमसीबद्दलचं आंतरराष्ट्रीय संबंधांचं मत मांडायचं आहे हे करताना आपला नवरा हा फॉरेन सर्व्हिसेसमध्ये आहे याचा विचार करून मी मांडायला हवं. ही किंमत जी आहे ती. शिवाय कुठल्याही देशातल्या डिप्लोमॅटिक कम्युनिटीज म्हणजे एक प्रकारची खेडीच असतात. तिथं तू काहींना उघड डावललंस, काहींना नको तितकं जवळ केलंस, त्या सगळ्यांचे प्रतिसाद सगळीकडे उमटले वाचून राहिले का? ते उमटतायत किंवा नाहीत हेच मुळी तुझ्या कधी खिचगंतीत नव्हतं. समजा वादाखातर पप्पा असामान्य होते, तूही आहेस असं जरी आपण कबूल करायचं ठरवलं तरी सामान्यांच्या नीतिनियमांना धुडकावून त्यांच्या जगात जराही तोशीस न लागता राहता येईल अशी कशी समजूत झाली तुमची? हा कळीचा प्रश्न आहे. मान्य की तुम्ही असामान्य आहात दोघेही, पण सामान्यांच्या नीतिनियमांना धुडकावून त्यांच्याच जगात जराही तोशीस न लागता राहता येईल अशी कशी समजूत झाली तुमची? हाच कळीचा मुद्दा आहे आणि हाच कळीचा प्रश्न आहे. मला माझ्या पद्धतीनं जगायचं आहे आणि मला तुमच्या सोबतही जगायचं आहे आणि ते कुठलीच तोशीस न लागता, काहीच त्याचे इम्प्लिकेशन न होता जगता येईल अशी कशी समजूत झाली तुमची? तुम्ही तयार राहायला हवं की याच्यातनं तुमच्या वाटेला येणार आहे उदासीनता, तुटलेपण, एकटेपण आणि हे सगळ्यांपासून तुमच्यामध्ये येणार आहे ती एक अलिप्तता. तू म्हणशील की तुला ती तोशीस कधी कधी लागली आणि ती तू सोसलीस, पण तुमच्या वागण्याची किंमत आम्हा इतर साऱ्यांनाच कमी अधिक प्रमाणात भरावी लागली असेल हे कसं विसरून गेलीस तू? फरहदचा मी जन्मभर दुस्वास केला, तो त्याचं नाव घेऊन तुमची कुचाळकी होते हे मी ऐकलं म्हणूनच ना. मुलगा म्हणून त्याची भूमिका. एकदा कधीतरी तुमच्याकडून परत येऊन काही भेटवस्तू घेऊन तो मुद्दाम मला भेटायला हॉस्टेलात आला होता. त्याच्या मनात चांगला हेतू होता हे समजणं इतका मी मोठा असूनही वस्तू घेऊन नुसतं थँक्यू फॉर द ट्रबल असं कोरडेपणानं म्हणून मी निघून गेलो. त्याला कारण होतं, तो भेटायला आला आहे असा निरोप घेऊन येणाऱ्या खुद्द शिक्षकांनीच खवचट हसत विचारलं होतं, हा माणूस तुझ्या वडिलांचा स्टँड इन आहे की आईचा? म्हणजे त्या बाबतीत मुलाला हिणवणं जे आहे या प्रश्नामागचा घाणेरडेपणा खोटा आहे, दोन्ही अर्थांनी खोटा आहे हे ठाऊक असूनही मी जखमी झालोच की. कोवळ्या वयातल्या मुलाच्या वरचे वेदना आणि याचं उत्तर तर विचारणं. कुठल्याही प्रकारच्या तराजूच्या पारड्यामध्ये मत झुकायला लागलं की दुसऱ्या पारड्यामध्ये थोडंसं माप टाकणं ही लेखक करतो, कारण तुमच्या समोर अर्थनिर्णयन करणारे तुम्ही आहात, वाचक तुम्ही आहात, मायबाप तुम्ही आहात. यू डिसाईड तुम्हाला काय करेक्ट वाटतं आणि काय नाही. आणि मी ज्याला तोंड दिलं त्या सगळ्याला नीरा अंबूंनी दिलं नसेल का? नीरा माझ्याजवळ बोलली नाही कधी, पण अंबू माझ्या नजरेसमोर असे. 1च वर्षानं मोठं मी तिच्याहून, पण ती रडत माझ्याकडे यायची, तेही विनाकारणच. तिची आई बाप बनणं मला भाग पडत असे. दात ओठ खाऊन चिडायचो मी तुमच्यावर, तू बोल म्हणालीस म्हणून बोलतोय हे सगळं. आता सांग, नीराला समोर बसवून तू काय सांगणार आहेस? त्या माणसाचा नाद सोड, कारण 4 लोक बोलतायत म्हणून ती विचारेल, 4 माणसं बोलतात म्हणून तू कितीदा काही करायचं सोडलंस. त्याच्या बायकोचं दुःख बघ म्हणून सांगणार आहेस, ती विचारेल, तू कधी स्वतःच्या मुलांचं दुःख सुद्धा पाहिलं नाहीस, मग तिनं कुणा परक्या बाईचं दुःख का मनावर घ्यावं? तिनं का मनावर घ्यावं? आत्ता जो बॉल जो आहे तो राधाच्या कोर्टात आहे की बाबा तू जर व्यक्ती स्वातंत्र्य मानतेस, व्यक्तिपरता मानतेस, तर मी मानलं तर त्यानं तुला फरक पडण्याचं काय कारण? इथं आपण आजचं वाचन थांबूया. पुढचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आता मला वाटतं पुढच्या एकाच लेक्चरमध्ये आता ही सगळी लघु कादंबरी संपेल आणि त्याच्यानंतर आणखी एक लेक्चर आपलं याच्यावर असेल की
काय काय मुद्दे आपण बोललो, काय पद्धतीचं त्याच्यात ते सगळं आलं, आणि मग ते झालं की एक एक पान गळावर एक छोटी टेस्ट आपण घेऊया, ज्याच्यामध्ये आपण 2 किंवा 3 रसास्वाद 10-10 मार्कांचे आणि 2 प्रश्न, म्हणजे एक 20चा आणि एक 15चा, म्हणजे 30 आणि 20-50 आणि एक 65 मार्कांचा छोटा पेपर आपण हे झालं की घेणार. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये हे संपेल, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये एक चर्चा आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये टेस्ट आणि मग दलित साहित्य सुरू, आणि मग त्याच्या जोडीने कारावासातून पत्रे, म्हणजे मग कारावासातून पत्रे आणि पेपर 1. तिथून पुढे रोज आपले साधारणतः 1 ते सव्वा तास 1.5 तास पेपर 2 आणि 1 तास पेपर 1 असं रोज चालेल. लक्षात येतं? इथं आपण आजचं वाचन थांबूया. सुरुवातीला सांगितलेल्या सूचना तुम्ही पाळाल अशी मी अपेक्षा करतो. जे मी लेक्चरमध्ये बोलतोय ते खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, तर ते प्रयत्नपूर्वक आता ऑनलाईन आलेलं आहे. पूर्वी सगळं ऑफलाईन होतं, शिक्षक काय बोलतात ते पकडता पकडता धावपळ व्हायची. आता मला वाटतं ॲपमध्ये हे 3दा दिसतं, ट्रिपल टाईम त्याला दिलेला आहे. तुम्ही ते बघू शकता, लिहू शकता, वाचू शकता, नोट्स काढू शकता. ठीक आहे, आजचं लेक्चर इथं थांबूया, उद्या भेटू. धन्यवाद.